नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. असं म्हणतात किंवा आपण बऱ्याचदा ऐकलेलं पण आहे, की जेव्हा मेहनत आपण जेव्हा करायची वेळ असते, म्हणजे मेहनतीच्या काळात जर आपण जास्तीत जास्त घाम जर गाळला, तर युद्धाच्या काळात आपल्याला खूप कमी रक्त सांडावं लागतं. असं आपण बऱ्याचदा ऐकलंय, वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलंय. काही लोकांना माहीत पण असेल या म्हणीचा किंवा याचा नेमका अर्थ काय आहे. तर आजची जी सिच्युएशन आहे किंवा आजचा जो एक स्ट्रॅटेजी जी आहे, मी जी तुमच्या समोर घेऊन आलोय, ही काहीशी त्याच काळातली आहे. कारण विद्यार्थ्यांची एक मानसिकता काय असते? विद्यार्थ्यांची एक मानसिकता अशी असते की सर एक्झाम आता जवळ नाहीये किंवा एक्झामचं जे आहे आयबीपीएसचं कॅलेंडर आहे, एसबीआयचे एक्झाम्स आहे, ते एक्झाम्स अजून यायला बराच वेळ आहे. कुठे 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने एवढा वेळ आपल्याजवळ आहे. तर अशा वेळेमध्ये ही जी शांततेचा जो हा काळ असतो, या शांततेच्या काळामध्ये आपण बऱ्याचदा बघतोय, मी मागच्या 10, 12, 15 वर्षामध्ये बघत आलोय, की जेव्हा नंबर ऑफ एक्झाम्स जे आहेत किंवा एक्झामचं शेड्यूल जे आहे ते जर आपलं जर थोडंसं दूर असेल, तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा जो अप्रोच असतो, विद्यार्थ्यांचं जे डिटर्मिनेशन असतं, विद्यार्थ्यांचे जे डेडिकेशन असतं टुवर्ड्स द स्टडी, ते खूप कमी झालेलं असतं. मग म्हणून असं म्हटलं जातं की जर आपण समजा मेहनतीच्या काळात जर आपण शांत राहिलो, मेहनतीच्या काळात जर आपण जास्त अभ्यास नाही केला, तर जेव्हा एक्झाम जवळ येते, एक्झाम जवळ आल्याच्या नंतर आपल्याला जो वेळ मिळतो, तो वेळ तेवढा पुरेसा नसतो, ज्या वेळेमध्ये आपण एक्झाम्स क्रॅक करण्या इतका अभ्यास जो आहे तो या ठिकाणी करू शकतो. म्हणून आजची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा आजचा जो एक महत्त्वाचा जो व्हिडिओ मी तुमच्या समोर या ठिकाणी टाकतोय, तो ऑल इन वन आहे. इट डझंट मीन दॅट की तो पर्टिक्युलर विद्यार्थ्यांसाठी आहे. सर मग हे कोणासाठी आहे? ज्या लोकांनी जस्ट त्यांचं प्रिपरेशन चालू केलंय त्या लोकांसाठी आहे. ज्या लोकांची बॅच आता संपलेली आहे त्या लोकांसाठी आहे. ज्यांची बॅच संपून 1 वर्ष झालंय, दे आर स्टील फायटिंग फॉर द एक्झामिनेशन्स किंवा त्यांचा सेल्फ स्टडी या ठिकाणी चालू आहे, त्या लोकांसाठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या आयबीपीएसच्या कॅलेंडरमध्ये किंवा 2025च्या ज्या एक्झाम्स होत्या, त्या एक्झाम्समध्ये कोणी 1 मार्कने, कोणी अर्धा मार्कने जे राहिलंय, कोणी 2 मार्कने राहिलंय, कोणाचा सेक्शनल कट ऑफ राहिलाय किंवा ओव्हरऑल कट ऑफ निघालाय पण सेक्शनल कट ऑफ राहिलाय, काही लोकांचे सेक्शनल निघाले पण ओव्हरऑल राहिलाय. अशा सर्व लोकांसाठी आजचा हा जो स्ट्रॅटेजिकली जो काही प्रोग्राम मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय, हा त्या सर्व लोकांसाठी आहे ज्या लोकांबद्दल मी आता चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे आता एक्झाम दूर आहे, त्यातल्या त्यात आता आरबीआयची एक्झाम जवळ आली, त्यामुळे काही लोक जे आहेत, तर काही लोकांनी त्यांचं प्रिपरेशनची लेवल जी आहे ती वाढवलेली आहे. काही लोकांनी जे आहे तर त्यांचं प्रिपरेशन जे आहे ते थोडंसं द नंबर ऑफ आवर्स जे आहे ते या ठिकाणी वाढवलंय, नंबर ऑफ मॉक्स द्यायला सुरुवात केलेली आहे. पण असे किती लोक आहेत? असे किती लोक आहेत? तर 10%, 5% लोक आहेत. कारण त्यातल्या त्यात झालंय काय, खूप साऱ्या लोकांनी ज्यांचं समजा प्रिपरेशन आता सुरुवात झाली आहे किंवा त्यांना अजून तो कॉन्फिडन्स नाही आहे की सर आपण आता जी आहे येणारी एक्झाम जी आहे आरबीआयची ती क्रॅक करू शकतो, हा कॉन्फिडन्स ज्या लोकांना नाहीये त्यांनी अजून अभ्यास चालू केलेला नाहीये. म्हणजे आता एक महत्त्वाचा मुद्दा बघा, की सर एक्झाम खूप जवळ आली आहे आणि अशा वेळेला आम्ही इतक्या कमी वेळामध्ये आम्ही अभ्यास करून आरबीआयचा पेपर काढू शकत नाही असं म्हणणारे आणि त्या कारणाने अप्लाय न करणारे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनाच मला हे सांगायचंय, जर तुम्ही आज असं म्हणताय की सर आरबीआयचा पेपर जवळ आला आणि आमचं प्रिपरेशन नाहीये, उद्या चालून परिस्थिती अशी असेल की एसबीआयचा पेपर जवळ आलेला असेल, आपला अभ्यास झालेला नसेल, नंतर आयबीपीएसचा पेपर जवळ आलेला असेल, आपला अभ्यास झालेला नसेल, मग प्रत्येक वेळेला आपण हेच करायचं का? प्रत्येक वेळेला आपण तेच करायचं का? माझा अभ्यास झालेला नाही, मी येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी अप्लाय करेल, असं करत करत आपल्या हातातून 1, 2 असे एन नंबर ऑफ एक्झाम जेव्हा आपल्या हातातून निघून जातात आणि सगळं निघून गेल्याच्या नंतर आपल्याला जेव्हा कळतं का रे बाई सगळंच आपल्या हातातून निघून गेलंय आणि आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही, तेव्हा आपल्या जवळ फक्त एकच गोष्ट उरते, ती म्हणजे काय, तर आपल्याजवळ एक पश्चाताप करायची वेळ उरते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही आपल्या हातात उरत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा मला आजच्या या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा आजच्या या स्ट्रॅटेजिकली प्लॅनमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही बघू शकता एक स्ट्रॅटेजिक स्टडी प्लॅन 2026-27 साठी मला या ठिकाणी द्यायचं आहे. कारण झालंय काय सर, हे कशासाठी, जे पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच, ज्या एन नंबर ऑफ एक्झाम्स जे आहेत, ज्या डेली बेसिसवर होणाऱ्या ज्या आपल्या एक्झाम्स आहेत, त्या एक्झामचं जे शेड्यूल ऑलरेडी आलंय, त्या शेड्यूलशी रिलेटेड असलेल्या किंवा त्या परीक्षेपैकी मला एखाद्या परीक्षेमध्ये जर क्रॅक करायची असेल एखादी एक्झाम किंवा त्यातून मला जर माझा रिझल्ट जनरेट करायचा असेल, अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला त्यातलं ते यश जर आपल्याला मिळवणं असेल, तर त्यांच्यासाठी हा आजचा जो प्लॅन आहे, एक स्ट्रॅटेजिक स्टडी प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय 2026-27 साठी. आणि या सर्व एक्झामसाठी आहे. त्या मी इथं लिहिताना जरी ऑल बँकिंग एक्झाम लिहिलं असेल, बट ॲज यू ऑल नो की आयबीपीसी इज नॉट गोइंग टू कंडक्ट द एक्झाम्स ऑफ बँकिंग राईट नाऊ. त्या इन्शुरन्सच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात आयबीपीएस अंतर्गत, जे काही सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत त्या या ठिकाणी कंडक्ट केल्या जातात. सो वी आर नॉट टॉकिंग अबाउट द बँकिंग एक्झाम्स ओव्हर हिअर, बट ऑल्सो 2026-27 मध्ये जेवढ्या एक्झाम्स आपल्या समोर येणार आहे, त्या प्रत्येक एक्झामसाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजिक प्लॅन घेऊन उतरायचंय, एक स्ट्रॅटेजिक प्लॅन घेऊन आपल्याला त्या ठिकाणी लढायचंय, की जेणेकरून आपला विजय होणं या ठिकाणी गरजेचं आहे. सर आज आपण काय बघणार आहोत, काय स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. त्याच्यानंतर आपली विनिंग सायकोलॉजी काय असली पाहिजे. बघा प्रत्येक जण अभ्यास करतो, प्रत्येक जण मेहनत करतो, पण कुठे ना कुठे तो चुकतो. एक विद्यार्थी म्हणून जेव्हा कळत न कळत होणाऱ्या ज्या चुका विद्यार्थी करत असतो, तेव्हा आमच्यासारख्या लोकांना त्याचा तो कळत न कळत होणारी जी चूक आहे बाळा, ती तुझी काय होतीये हे सांगण्यासाठी आम्हा लोकांना या ठिकाणी उभं राहावं लागतं.
तर आपली एक विनिंग सायकोलॉजी जी आहे, तर एक्झाम जर आपल्याला क्रॅकच करायची आहे, कारण अभ्यास तर प्रत्येक जण करतो, पण काहींचे रिझल्ट येतात, काहींचे रिझल्ट येत नाही. इट डझंट मीन दॅट की अभ्यास न करणाऱ्याचे रिझल्ट नाही आले. कधी कधी सिच्युएशन अशी होते की ज्याने खूप मेहनत केली आहे, पण मेहनत करूनही त्याचा रिझल्ट जेव्हा येत नाही, तर तो एक सर्वात मोठा ड्रॉबॅक जो आहे त्या विद्यार्थ्याच्या प्रिपरेशनमध्ये या ठिकाणी असतो आणि कुठे ना कुठे तो जाऊन थोडासा डिमॉरलाइज होतो. जर त्या विद्यार्थ्यांना डिमॉरलाइज व्हायचं नसेल, तर त्याच्यासाठीच ही विनिंग सायकोलॉजी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायची आहे. त्याच्यानंतर परफॉर्मन्स ट्रॅकिंग सिस्टीम असेल किंवा सक्सेस मंत्र असेल, आपला 3D फॉर्म्युला पण जो आहे, हा 3D फॉर्म्युला जो आहे, मी याच्या अगोदरही 2-3 वेळा बोललोय. ऑफलाईन बॅचेसमध्ये पण बोलतो आणि ऑनलाईनमध्ये पण मी याच्याबद्दल ऑलरेडी बोललोय, पण त्याच्याबद्दल आज आपण एकदम डीपली या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यासाठीचाच आजचा हा अत्यंत महत्त्वाचा असा एक स्ट्रॅटेजिक प्लॅन मी तुमच्या समोर घेऊन आलोय, जो आपल्याला 2026-27 मध्ये या ठिकाणी एक यश जे आहे तो या ठिकाणी मिळवून देईल, एवढं मात्र नक्की आपल्याला. सर, आज मिशन बँकिंग 2026-27 मध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल चर्चा होणार आहे? बघा, एसएचजी, आपण आज एसएचजी बद्दल बोलणार आहोत. पहिला एस म्हणजे काय, तर शुअर शॉट जी स्ट्रॅटेजी आहे आपली, ती काय असली पाहिजे, म्हणजे जे प्रिपरेशन मला करायचंय, प्रिपरेशन करत असताना आपली स्ट्रॅटेजी कशी असावी. कारण काय होतं, बऱ्याचदा विद्यार्थी खूप जास्त अभ्यास करतात, खूप जास्त मेहनत करतात, पण तो जे प्लॅन असतो तो स्ट्रॅटेजिक स्टडी नसतो, तो रँडम स्टडी केला जातो. त्याच्यामुळे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की रँडम केलेला 10 तास स्टडी आणि एक स्ट्रॅटेजीने केलेला 5 तास स्टडी जो आहे, हे बोथ आर इक्वल आहे. त्याच्यामुळे 10 तास आपलं विनाकारण वाया घालवण्यापेक्षा एक 5 तास एकदम प्रॉपर स्टडी आपल्याला जो करायचा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, की जेणेकरून डेव्हलप द क्लिअर विनिंग स्ट्रॅटेजी. आपल्याला त्या ठिकाणी एक प्रॉपर अशी एक विनिंग स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करायची, की ज्याच्यामध्ये आपलं टार्गेट जे आहे 2026-27 ते या ठिकाणी क्लिअर होईल. याच इज व्हॉट, एच इज म्हणजे त्याचं हेडशॉट एक्झिक्युशन. म्हणजे जे आपण ठरवतो, बघा, प्रत्येक जण ठरवतो खूप, पण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन किती होतं, त्याचं एक्झिक्युशन किती होतं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण मराठीमध्ये नेहमी म्हणतो कळतं पण वळत नाही. प्रत्येकाला माहीत असतं मला अभ्यास करावा लागेल, प्रत्येकाला माहिती आहे मला अप टू डेट ज्या ठिकाणी मॉक टेस्ट जे आहे ते या ठिकाणी द्यावे लागेल, पण तरीही एका मॉकमध्ये मला कमी स्कोर आला, त्याच्यामुळे मी पुढच्या मॉक देणार नाही. हे विद्यार्थ्यांची सायकोलॉजी असते, तीच सायकोलॉजी आपल्याला चेंज करायची या ठिकाणी. सो त्याच्यामुळे जे काही आपण ठरवलंय, जी स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी ठरवली आहे, तिचं आपल्याला हेडशॉट एक्झिक्युट म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला ते जसं ठरवलंय, आपण जशी स्ट्रॅटेजी तयार केली तशी स्ट्रॅटेजी आपल्याला या ठिकाणी एक्झिक्यूट करायची आहे. त्याच्यानंतर गेम इज ऑन. आता जनरली काय होतं माहिती का, ह्या दोन गोष्टी केल्याच्या नंतर आपलं जे आहे तिथं गेम आपला ऑन असतो, की म्हणजे आपल्याला आता जे आपण केलंय, जे ठरवलंय, जे आपण त्याच्यावर एक्झिक्युशन केलंय, त्याला आता आपल्याला सत्यात उतरवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्झामला जायचं आणि एक्झाममध्ये जाऊन आपल्याला जे ठरवलं होतं, आपण जे एक्झिक्यूट केलं होतं, आपण ते आपल्याला परफॉर्म करायचंय. सो दॅट्स वाय द गेम इज ऑन. हा एसएचजी प्लॅन जो आहे मी आज तुमच्या समोर या ठिकाणी ठेवणार आहे मिशन बँकिंग 2026-27च्या माध्यमातून. ओके, चालेल. आता वन बाय वन आपण याला कसं डील करता येईल पुढे, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, पुढचा जो पॉइंट आहे, सर, हे कशासाठी आजचे जे डिस्कशन आपण करतो, हे डिस्कशन नेमकं कशासाठी होतंय, कशासाठी चाललाय हा 8 तास. बघा, प्रत्येक जण, मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो की एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी बऱ्याचदा सिच्युएशन अशी होते की एक ब्लाइंडली ते प्रिपरेशन त्या ठिकाणी चालू करतात. ब्लाइंडली इन द सेन्स की त्यांना आयडिया नसते की एक्झाम्स कधी होणार आहे, एक्झामचं शेड्यूल काय आहे, त्यांना बिलकुल आयडिया नसते. तरीही ते लोक जीवाच्या आकांतात जाऊन जे आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रॅटेजी यूज करून खूप जास्त स्टडी त्या ठिकाणी करतात. इव्हन त्यांना हेही माहीत नसतं की आपली परीक्षा कधी होणार आहे. बघा, लक्षात ठेवा, आयबीपीएस हा एकमात्र असा आयोग आहे, आयबीपीएस ही अशी एकमात्र संस्था आहे जी विद्यार्थ्यांना किती दिवस अगोदर, तर जवळपास 1 वर्ष अगोदर त्या विद्यार्थ्यांना माहित होतं की माझा पेपर कधी होणार आहे. तर सर, आजचा जो प्लॅन मी तुम्हाला लोकांना देतोय, हा प्लॅन कशासाठी आहे, हा प्लॅन कुठल्या परीक्षांसाठी आहे? बघा, ज्या ठरलेल्या परीक्षा आहेत त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी चर्चा करतोय. या ठरलेल्या नाही आहेत किंवा ज्या आपल्याला एकदम सरप्राइझिंगली मिळणाऱ्या ज्या रिक्रुटमेंट आहेत त्या तर मिळणारच आपल्याला, पण ह्या ठरलेल्या एक्झाम्स बद्दल मी या ठिकाणी बोलणार आहोत की सर 2026 मध्ये आणि 2026-27 मध्ये घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा कुठल्या आहेत, या परीक्षांबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला एक थोडक्यात एक कॅलेंडर जे आहे ते तुमच्या समोर ठेवलंय विथ एक्झॅक्टली. आता बघा, आज मी हे व्हिडिओ जो आहे, आज आपण हा व्हिडिओ बनवतोय, इन दॅट केस आजच्या हिशोबाने 1-2 दिवस मागे पुढे जरी झाले असतील, कारण पीपीटी मी काल परवा बनवलेली आहे, त्याच्यामुळे त्यावेळेचे नंबर ऑफ डेज, ते अप्रॉक्सिमेटली नंबर ऑफ डेज कन्सिडर करा. 4-5 दिवस कमी, 4-5 दिवस जास्त, त्या पद्धतीने किती दिवस बाकी आहे. म्हणजे आज आपण चर्चा करतोय 21 मार्चला चर्चा करतोय ह्या गोष्टींबद्दल, की जर मला ह्या येणाऱ्या अपकमिंग परीक्षांमध्ये जर मला यश मिळवायचं असेल, किंवा मागच्या वर्षी मी खूप थोड्या मार्काने या ठिकाणी राहिलोय, नेमकी माझी काय स्ट्रॅटेजी चुकली असेल, नेमकं मी कुठे कसल्या पद्धतीने माझ्याकडून काही चुकी या ठिकाणी झाली असेल, त्याचा प्लॅन आपल्याला या ठिकाणी करायचा. सर, शुअर शॉट येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत आपल्या 2026-27च्या, त्या कुठल्या, त्याच्यामध्ये एसबीआय पीओची जी एक्सपेक्टेड डेट आहे, जी ऑलरेडी मी तुमच्या समोर मांडलेली आहे, की 1 ते 2 ऑगस्ट 2026 तुमची पूर्व परीक्षा होणार आणि जवळपास 12 सप्टेंबर 2026 आपली मेन्सची पीओची परीक्षा या ठिकाणी ऑलरेडी होणार आहे. म्हणजे डेट्स आपल्या जो ऑलरेडी आहे, चला ह्या टेंटेटिव्हली असतील, याच्यात थोडेफार चेंजेस
होतील, काही अडचण नाहीये. पण लक्षात ठेवा, जर अनाउन्समेंट झालेली आहे, डेट्स त्यांच्या आलेल्या आहेत, याचा अर्थ पेपर होणार. तो चला एक्झॅक्ट डेट ज्या दिल्या त्याच्या थोडंफार मागे पुढे होईल, पण 2026 मध्ये आपल्याला एसबीआय पीओ या ठिकाणी द्यायचीच आहे. सर आता हे जे दिवस बाकी मी या ठिकाणी ठेवलेत ना, हे मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलेले आहेत तुम्हाला, म्हणजे मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलंय की म्हणजे आजपासून जरी आपण विचार केला तर जवळपास 180 दिवस जे आहे ते माझ्याजवळ या ठिकाणी आहे. कशासाठी? तर एसबीआयच्या पीओच्या एक्झामसाठी. सर एसबीआय क्लर्कचा जर विचार केला मी तर 26, 27 किंवा 3 ऑक्टोबर 2026 ला प्री सांगितली आणि 23 नोव्हेंबरला आपली या ठिकाणी मेन्स आहे. म्हणजे एक ऑन अन ॲव्हरेज जर विचार केला आपण तर 250 दिवस बाकी आहे माझे ह्या परीक्षेसाठी. बघा आपल्याला जो प्लॅन तयार करायची, आपल्याला जी स्ट्रॅटेजी तयार करायची, आपल्याला जे एक्झिक्यूट करायचं आहे, जो प्लॅन आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे, सो अकॉर्डिंग टू द डेज करायचं आपल्याला. कारण जर माझ्याजवळ एवढे दिवस राहिले तर तेवढे दिवस, त्याच्यानंतर किती सब्जेक्ट आहे तेवढे सब्जेक्ट, त्या सब्जेक्टमध्ये किती चॅप्टर्स आहेत, त्याच्यासाठी केले जाणारे वेगवेगळे जे प्रयास आहे, मॉक्स किती द्यायच्या, त्याचं अनालिसिस किती करायचं, प्रीच्या एक्झाम्स किती द्यायच्या, मेन्सच्या एक्झाम्स किती द्यायच्या, हे सगळं आपल्याला या डेजमध्ये जे आहे एक प्लॅनमध्ये आपल्याला या ठिकाणी फिट करायचं आहे. सर त्याच्यानंतर पुढची जी एक्झाम्स आहे आपली ती आहे IBPS PO. मग सर IBPS POच्या ज्या डेट्स आहे एकदम शुअर शॉट या ठिकाणी आलेले आहे की सर 22-23 ऑगस्ट 2026 ला याची प्री होणार आहे आणि 4 ऑक्टोबरला आपल्याला या ठिकाणी मेन्स देणार आहे. म्हणजे जवळपास 200 दिवस जे आहे ते आपले या ठिकाणी बाकी आहे आजपासून जरी आपण विचार केला तरी या ठिकाणी IBPS PO ला. त्याच्यानंतर एसओ साठीचा जर विचार केला तर 29 ऑगस्टला आपली या ठिकाणी मेन्स होणार आहे आणि 1 नोव्हेंबरला आपली प्री होणार आहे 29 ऑगस्टला आणि त्याच्यानंतर मेन्स आपली होणार आहे 1 नोव्हेंबर 2026 ला. ऑन अन ॲव्हरेज जर आपण बघितलं तर 230 दिवस जे आहे ते माझे या ठिकाणी बाकी आहे या परीक्षेला मला फेस करण्यासाठी. IBPS क्लर्क आपल्या वर्षातली जर सर्वात मोठी रिक्रुटमेंट जी असते ती रिक्रुटमेंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे बाकीचे रिझल्ट खूप जवळून गेले त्या विद्यार्थ्यांना जॉब मिळण्याची सुवर्ण संधी म्हणजे IBPS क्लर्कची एक्झाम जी आहे 27 डिसेंबर 2026 ला याचा मेन्स होणार आहे. म्हणजे जवळपास आजपासून जर आपण विचार केला तर 290 दिवसानंतर आपली ही परीक्षा या ठिकाणी आहे. म्हणजे या परीक्षेत जर मला यश मिळवायचं असेल तर माझ्याजवळ अजून 290 दिवस बाकी आहे. म्हणजे आपण बघा नेहमी असं म्हणत असतो की जिथं पाय, आपण मराठीमध्ये आपण एक म्हण आहे की जिथं पाय तुम्ही द्याल तिथं पाणी तुम्ही काढू शकता. याचा अर्थ काय आहे की हे जे नंबर ऑफ डेज आहे तुमचे, जर समजा ओव्हरऑल जर विचार करा तुम्ही 60-70% जर 60-70% जरी तुम्ही आज प्रिपेअर असाल आणि तुम्ही आज जरी ठरवलं की सर मला ह्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे, आउट ऑफ दिस कुठल्या तरी एका परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे, तर तुमच्याजवळ अजूनही तेवढा वेळ आहे की जर तुम्ही ठरवलं तर ते करू शकता. त्याला म्हटलं जातं जिथं पाय देईल तिथं पाणी काढेल. म्हणून त्या हिशोबाने जर विचार केला आपण तर तेवढे नंबर ऑफ डेज आपल्या या ठिकाणी बाकी आहे. सर त्याच्यानंतर पुढची एक्झाम आहे IBPS RRB स्केल 1 ऑफिसर 21-22 नोव्हेंबर 2026 ला याची प्री होणार आहे आणि 20 डिसेंबर 2026 ला याची मेन्स होणार आहे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर आपण बघितलं तर परत एकदा 290 जे आहे तर नोव्हेंबर डिसेंबर 290 दिवस जे आहे ऑन अन ॲव्हरेज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. इथं थोडंसं कॅल्क्युलेशन जे आहे ते इथं 27 डिसेंबर 20 डिसेंबर म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण ते कन्सिडर केलेलं आहे 2-4 दिवस मागे पुढे. त्याच्यानंतर शेवटचा पेपर जो आहे ह्या लिस्ट मधला, जी लिस्ट आपल्याला शुअर शॉट या ठिकाणी मिळालेली आहे त्यातला शेवटचा पेपर आहे RRB असिस्टंट 6, 12, 13 डिसेंबरला आणि लिटरली 30 जानेवारी 2027 ला हा पेपर आपला या ठिकाणी होणार. म्हणजे जवळपास 320 दिवस एवढे दिवस मला ह्या पेपरसाठी बाकी आहे. मला सांगा एवढा वेळ आपल्याजवळ आज आहे, पण आता नेमकी सिच्युएशन काय होती? सिच्युएशन अशी आहे की आपल्याला जोपर्यंत पेपर जवळ येत नाही, जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, इव्हन दो काही लोक ते इतके धुरंधर आहेत की जे लोक जोपर्यंत आपला कॉल लेटर बघत नाही तोपर्यंत अभ्यासाला लागत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अशा पद्धतीने तुम्ही मेहनत करत असाल तर 10 वर्ष जरी प्रिपरेशन केलं आपला रिझल्ट येणार नाही. जिथं आपल्याला, आपण नेहमी असं म्हणतो ना की समजा जर मला तहान लागली, आता तहान लागली मग मला विहीर खोदायची, विहीर खोदून ती विहीर खोदणं झाल्याच्या नंतर त्याच्यातलं पाणी मी पिणार, सो डेफिनेटली त्या विहिरीतलं पाणी तुमच्या नशिबात नाहीये, कारण ती विहीर खोदेपर्यंत आपण जिवंत राहिलो पाहिजे ना. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्याला हे करायचंय की सर विहीर मला पहिले खोदून ठेवायची आहे की जेव्हा मला तहान लागली तेव्हा लगेचच्या लगेच मी काय करणार? त्यातलं पाणी काढून पिणार. व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ असा की परीक्षा जरी येणाऱ्या असतील, परीक्षेला यायला अजून जरी वेळ असेल, अजून नोटिफिकेशन येणार आहे, माझं कॉल लेटर येणार आहे, मला माझी तारीख कळणार आहे, त्याच्यानंतर माझा शिफ्ट कळणार आहे, त्याच्यानंतर माझं सेंटर कळणार आहे, याचा विचार आपल्याला करायचा नाही ना. डेफिनेटली मला पेपर द्यायचाच आहे, याच्यामध्ये अजिबात शंका नाहीये. मग जर अजिबात शंका नाही तर मग अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? अभ्यासाची प्रिपरेशन जी आहे त्याचं नावच प्रिपरेशन दिलेलं आहे. म्हणजे अगोदरपासूनच आपल्याला पूर्वतयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. तर इतके सारे जे काय आहेत एक्झाम्स आपल्या समोर पडलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं या ठरलेल्या एक्झाम्स आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला ज्या सरप्राइझिंगली मिळणारे जे नोटिफिकेशन्स आणि रिक्रुटमेंट आहे त्या अजून यायच्या बाकी आहेत. आम्ही दरवर्षी सांगतो 18 ते 20 ते 30 एक्झाम्स जे आहेत ते या ठिकाणी दरवर्षी होणार आहेत. मग जर ह्या एक्झाम्स आपल्या होणार असतील तर आपण हा वेळ आपण जो आहे जिथं द्यायला पाहिजे तिथं आपण सध्या देत नाही. याच्या मागचं कारण जे आहे बघा, काल परवाच जे आहे का जे काही एक दिग्गज जे नेते आहे त्या नेत्यांनी खूप सुंदर या ठिकाणी
सांगितलंय की आजकालचं जे यूथ आहे ते यूथ काय झालंय, ते यूथ ना इंस्टाग्राममध्ये सगळं काही जे आहे तर ते खूप जास्तीत जास्त या ठिकाणी गुंतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जिथं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, ज्या गोष्टीबद्दल आपण जास्तीत जास्त प्लॅन करून तिथं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, तिथं नव्हतं. आपण रिकाम्या गोष्टींमध्ये खूप जास्त सध्या इन्व्हॉल्व झालेलो आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी आहात तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. हे तुमच्या तेव्हा लक्षात येईल जर तुमची तेव्हा वेळ निघून गेलेली असणार आहे. मी याच्याबद्दल अगोदरही बोललोय. आणि तेव्हा फक्त एकच गोष्ट उरते आपल्याजवळ की आपण पश्चाताप करतो. येऊन आम्हाला भेटतात नंतर की सर तुम्ही आम्हाला खूप सांगायचे, पण त्यावेळेला आम्ही त्या गोष्टीचं सिरियसनेस आम्हाला त्या गोष्टीचं वाटलं नाही, आम्ही त्याला सिरियसली तेव्हा घेतलं नाही. आणि त्याच्यामुळे परिस्थिती आज अशी आहे की आज आम्हाला फक्त पश्चाताप या ठिकाणी करावा लागतो. तो पश्चाताप तुम्हा लोकांना करायला पडू नये, करायला लागू नये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये. म्हणून ह्या वेगवेगळे जे काही स्ट्रॅटेजीज आहेत हे आम्ही नेहमी तुमच्या समोर ठेवत असतो. ऑफलाईन ऑनलाईनमध्ये नेहमी तुमच्याशी या गोष्टींबद्दल आम्ही बोलत असतो की जर चुकत असाल तर जागे व्हा. अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही वेळ तुमच्या हातात आहे. हे ठरलेले प्लॅन्स आपले आहेत, ह्या सर्व एक्झाम्स तुमच्या समोर आहेत. ह्या एक्झाम्समध्ये आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे तेच मला पुढे या ठिकाणी सांगायचं आहे. पण लक्षात ठेवा, ही एक संधी जी आहे, ही एक संधी तुमचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी बदलू शकते, एवढं मात्र नक्की. तर ते बदलायचं कसं, त्याच्यासाठी आपल्याला कसं लढावं लागेल त्याच्याबद्दलची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. सर, शुअर शॉट स्ट्रॅटेजीमध्ये आपण नेमकं काय चर्चा करणार आहोत? शुअर शॉट स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला करायचं आहे फोकस. आपल्याला जो फोकस आहे, तर लक्षात ठेवा, विद्यार्थी जो आहे, विद्यार्थ्याने कुठल्या कुठल्या गोष्टींवर जास्तीत जास्त फोकस दिला पाहिजे. बघा, नवीन विद्यार्थी असेल, मी याच्या अगोदरही तुम्हाला बोललेलो आहे, याच्या अगोदर पण मी तुम्हाला हे सांगितलंय की बऱ्याचदा विद्यार्थी काय होतात, एखाद्या विद्यार्थ्याची बॅच कंप्लीट झाली की त्याला अल्टिमेटली खूप जास्त कॉन्फिडन्स येऊन जातो. त्याला असं वाटतं बॅच संपली म्हणजे माझा विषय संपला, मी आता सिलेक्ट होणार. लक्षात ठेवा, हा जो विद्यार्थ्यांचा माइंडसेट आहे ना, हा माइंडसेट 100% चुकीचा आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही, यू आर द ॲस्पिरंट ऑफ द बँकिंग एक्झाम्स ऑर अदर एक्झामिनेशन, जेवढ्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन या ठिकाणी करताय, जोपर्यंत तुमचं शुअर शॉट फायनल सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही विद्यार्थी आहात. कारण बरेच विद्यार्थी प्री पास करता, मेन्स पास करता, इंटरव्ह्यू देऊन येतात आणि इंटरव्ह्यूमध्ये जाऊन तिथून परत आपल्याला यावं लागतं. लक्षात ठेवा, तिथून जेव्हा व्यक्ती परत येतो त्याला सुरुवात परत एकदा सुरुवातीपासून करावी लागते. तर हा जो मी प्लॅन सांगतोय, हा प्लॅन कुठल्या नवीन ॲस्पिरंटसाठी नाहीये, ज्याने आता जस्ट त्याचे प्रिपरेशन चालू केलंय त्याच्यासाठी नाहीये, ज्याची बॅच संपली त्याच्यासाठी नाहीये. एक असं कन्सिडर करा की हे ओव्हरऑल जेवढे ॲस्पिरंट्स आपल्याकडे या ठिकाणी आहे, ज्यांना 2 वर्ष 3 वर्ष झालेले आहेत प्रिपरेशन करतायत, त्यांच्यासाठी पण हे सेम आहे. कारण कदाचित बऱ्याचदा सिच्युएशन अशा होतात की विद्यार्थी अभ्यास तर 2 वर्षापासून करतोय पण स्ट्रॅटेजीज नाहीये, त्याच्या कन्सेप्टची क्लॅरिटीज नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो 10 वर्ष जरी अभ्यास केला तरी आपलं सिलेक्शन होणार नाहीये. सो हे आजचं जे प्लॅन मी जो तुमच्या समोर ठेवतोय, ही स्ट्रॅटेजी मी तुमच्या समोर जी ठेवतोय, मी पर्टिक्युलरली परत रिपीट अँड रिपीट तेच करेल. हे कुठल्या एका व्यक्तीसाठी नाहीये, कुठल्या नवीन ॲस्पिरंटसाठी नाहीये, कुठल्या जुन्या ॲस्पिरंटसाठी नाहीये, हे कॉमन फॉर ऑल आहे. तर सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करताना जस्ट कन्सेप्ट क्लॅरिटी जी आहे ना आपली, यावर आपल्याला सगळ्यात पहिले फोकस या ठिकाणी करायचं आहे. मी मागच्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना हे करताना बघितलंय. विद्यार्थ्यांना हे कळत न कळत होणारी चूक जी आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने, ती होताना मी या ठिकाणी बघितली आहे की बरेचसे विद्यार्थी असे असतात, बॅच येतात, बॅच केल्याच्या नंतर बॅच रेग्युलर करणार नाही किंवा त्याच्यात सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर प्रॉपर प्रॅक्टिस त्या ठिकाणी करणार नाही आणि ते एक्सपेक्टेशन ठेवतात स्वतःकडून की माझा रिझल्ट या ठिकाणी येणार. आजही परिस्थिती अशी आहे की जुने जे विद्यार्थी आहेत, त्या जुन्या विद्यार्थ्यांना जे 1-1, 2-2 वर्षापासून प्रिपरेशन करताय, त्यांना जर समजा आज एखादा प्रश्न जर थोडासा जरी नवीन त्यांच्या समोर पडला तर दे आर नॉट एबल टू सॉल्व दॅट क्वेश्चन. व्हाय इट इज गोइंग टू बी हॅपन? हे का होतंय? कारण काय आहे की तुमची जी कन्सेप्ट आहे, एखाद्या गोष्टीबद्दलची जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट तुम्ही खूप समजा नॉमिनली जर समजा त्या ठिकाणी प्रॉपर क्लिअर नाही केली. चला, ऑफलाईन बॅचमध्ये किंवा ऑनलाईन बॅचमध्ये एखादा प्रश्न जो तुम्हाला मी दिलाय, तो प्रश्न जसाचा तसा जर परीक्षेत उतरला यू कॅन सॉल्व इझिली. बट त्याच प्रश्नाला जर थोडंसं चेंज करून जर त्यांनी जर तुमच्या समोर प्रेझेंट केलं, यू आर नॉट एबल टू सॉल्व दॅट क्वेश्चन. वाय यू आर नॉट एबल टू सॉल्व दॅट क्वेश्चन? कारण तुमची जी कन्सेप्टची क्लॅरिटी आहे ती 100% या ठिकाणी झालेली नाहीये. तर कुठल्याही गोष्टीचं लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीचं प्रिपरेशन जेव्हा तुम्ही करताय, प्रिपरेशनची सुरुवात जेव्हा तुम्ही करताय, त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटीवर खूप जास्त फोकस करावा लागेल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द कन्सेप्ट अबाउट द मॅथमॅटिक्स. जेवढे सब्जेक्ट आपले या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये बेसिक्समध्ये आपल्याला मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, मेनली आपल्याला मॅथ्स आणि इंग्लिश हे जे 2 सब्जेक्ट आहे, यांच्या कन्सेप्ट क्लॅरिटीची खूप जास्त गरज या ठिकाणी असते. त्याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात, 1-2 प्रश्न सॉल्व्ह केले, ओके माय कन्सेप्ट इज गोइंग टू बी क्लिअर. पण जेव्हा तुम्ही मॉक देता, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये जाता, तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला वेळेवरती कन्सेप्ट आठवतच नाही. का? कारण आपली जी कन्सेप्ट ज्या लेवलला जाऊन क्लिअर व्हायला पाहिजे तिथपर्यंत जाऊन लेवलची क्लिअर होत नाही. मग सर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कन्सेप्ट क्लॅरिटीसाठी जर आपला टीचर जे आहे, रिस्पेक्टेड टीचर, ज्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे जे टीचर आहेत,
त्या टीचरने जेव्हा आपल्याला ती प्रॉपरची कन्सेप्ट या ठिकाणी सांगितली, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तुमची कुठलाही सब्जेक्ट असू द्या, सब्जेक्टसाठी एक रेग्युलर नोटबुक सोबत तुम्हाला एक छोटी नोटबुक पण त्या ठिकाणी करायची आहे, की ज्या एकदम प्रॉपर स्ट्रॅटर्जीज किंवा एकदम टेक्निक जे आपल्याला या ठिकाणी शिकवल्या जातात. एखादा प्रश्न जेव्हा आपल्यासमोर पहिली बार येतो त्याच्या संदर्भात एखादी कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी सरांनी सांगितलेली असते, ती कन्सेप्ट आपण त्या नोटबुकमध्ये प्रॉपर लिहून घ्यायची आहे आणि त्या कन्सेप्टची वारंवार रिव्हिजन आपल्याला त्या ठिकाणी करायची, कारण जोपर्यंत तुमची कन्सेप्ट 100% क्लिअर होणार नाही, यू आर नॉट एबल टू सॉल्व द क्वेश्चन. तर ही कन्सेप्ट इनकम्प्लीट असल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थ्यांना अल्टिमेट कॉन्फिडन्स येतो की मला सरांनी एकदा शिकवलंय, सो इट इज मोर दॅन इनफ टू मी अँड जस्ट गो ऑन. तिथं जो विद्यार्थी आहे तो पुढे जात राहतो, पुढच्या कन्सेप्ट क्लिअर करतो. एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा, पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट या ठिकाणी होता कामा नाही. कन्सेप्ट क्लॅरिटी जी आहे ती कन्सेप्ट क्लॅरिटी म्हणून मी तुम्हाला सांगितले की एक छोटी नोटबुक आपल्याला त्याच्यासाठीच करायची की ज्या कन्सेप्ट वाईज ज्या गोष्टी नवीन नवीन तुमच्या समोर येतात त्या तुमच्या समोर कायम असल्या पाहिजे आणि त्या कायम असल्याच्या नंतर त्या कन्सेप्टवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचं आहे. मी मेनली इथं बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशबद्दल या ठिकाणी जास्तीत जास्त बोलेल, कारण हे दोघंही सब्जेक्ट जे आहेत हे थोडेसे कन्सेप्ट ओरिएंटेड सब्जेक्ट या ठिकाणी आहे आणि डिपेंडंट सब्जेक्ट असतात. कारण एक कन्सेप्ट जर आपली चांगली क्लिअर नाही झाली तर त्या कन्सेप्टवर डिपेंड असलेला पुढचा जर प्रश्न आपल्या समोर आला किंवा पुढच्या चॅप्टरमध्ये त्याच कन्सेप्टशी रिलेटेड असलेली एखादी गोष्ट जेव्हा आपल्या समोर येते, यू आर नॉट एबल टू सॉल्व दॅट क्वेश्चन. हे मी बऱ्याचदा बघितलेलं आहे. दिस इज द ऍक्च्युअली रिझन बिहाइंड दॅट की हे का होतंय, कारण आपल्या कन्सेप्ट क्लॅरिटीवर आपण तेवढा फोकस दिलेला नसतो. लक्षात ठेवा, पहिल्याच दिवशी काही विद्यार्थी 4 दिवस झाले, काही विद्यार्थी 5 दिवस झाले, लगेच येतात, सर माझा स्कोर का बरं वाढत नाही, सर माझी अटेम्प्ट का बरं होत नाही. अरे भाऊ, तू सुरुवात आता केली आहे, तुला सुरुवात आता केल्यामुळे तुला याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल, कन्सेप्टवर फोकस करावा लागेल, प्रॅक्टिसवर फोकस करावा लागेल. त्याच्यानंतर यू आर सपोज टू क्लिअर और यू आर सपोज टू अटेम्प्ट द एन नंबर ऑफ क्वेश्चन्स. ओके फाईन. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट बिकॉज कुठलाही चॅप्टर जेव्हा कुठलाही प्रिपरेशन आपण जेव्हा सुरुवात करतो ना, युअर कन्सेप्ट शुड बी व्हेरी मच क्लिअर. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कन्सेप्टवर फोकस करावा लागेल, त्या सेम कन्सेप्टचे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करावा लागेल. ती कन्सेप्ट कुठलीही असू शकते सर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो आहे अॅक्युरेसी बिल्डिंग. बरं, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना बघतो की सर मी एवढे अटेम्प्ट केले, मी तेवढे अटेम्प्ट केले, पण माझा जो स्कोर आहे तो खूप नॉमिनल आला आहे. लक्षात ठेवा, नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे ना ते या ठिकाणी चला तितकेच महत्त्वाचे आहे, पण ते नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे ना ते अॅक्युरेट असणं गरजेचे आहे, कारण आपली अॅक्युरेसी जी आहे ना ती अॅक्युरेसी बिल्डिंग या ठिकाणी असणं खूप जास्त गरजेची आहे. नाही तर मग मी काही विद्यार्थी मी असे बघितले सर 35 पैकी 35 सॉल्व्ह केले, मार्क किती आले 17-18. एखादा विद्यार्थी असा असतो ज्याने 20च सॉल्व्ह केलेले असतात, पण त्याची अॅक्युरेसी 100% असल्यामुळे त्याला 20 पैकी 1-2-3 मार्काचा बोनस देऊन त्याचा स्कोर 22-23 मार्क पर्यंत पण गेलेला आहे. नॉर्मलायझेशन स्कोर सिस्टीम मध्ये आपल्याला या ठिकाणी बोनस मार्क पण मिळतात, हे तुम्हाला लोकांना ऑलरेडी आयडिया आहे, असली पाहिजे. नसेल तर मी सांगतोय आता, कारण अॅक्युरेसी किती महत्त्वाची आहे. तर नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे हे नंबर ऑफ अटेम्प्टवर आपल्याला जास्त फोकस या ठिकाणी करायचं नाही. येस डेफिनेटली नंबर ऑफ अटेम्प्ट आपले जास्त झालेच पाहिजे, पण जो फोकस आहे आपला नंबर ऑफ अटेम्प्ट बरोबर जो आहे तो अॅक्युरेसी बिल्डिंग जी आहे ना आपली ती या ठिकाणी खूप चांगली असणं गरजेची आहे. जर अॅक्युरेसी नसेल आणि यू आर जस्ट गोइंग टू अटेम्प्ट ओनली, सो दिस इज नॉट गोइंग टू बी डन. लक्षात ठेवा, तुम्हाला अॅक्युरेसी तितकीच या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर स्पीड इम्प्रूव्हमेंट. आता मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बोललो ना, दोन मिनिटापूर्वी काय बोललो, विद्यार्थी आला 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, दे आर गोइंग टू एक्सपेक्ट फ्रॉम देमसेल्फ. ते त्यांच्याकडून स्वतःकडून अशा अपेक्षा करायला लावतात की सर ज्या पद्धतीने सॉल्व्ह करताय, सर ज्या स्पीडने सॉल्व्ह करताय त्या स्पीडने माझं सॉल्व्ह झालं पाहिजे. लक्षात ठेवा, ही एक प्रोसेस आहे, ही प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला तो कॉन्फिडन्स, ती स्पीड आणि ती अॅक्युरेसी या ठिकाणी येणार नाही. सो कन्सेप्ट क्लिअरिटी ही जी आहे, कन्सेप्ट क्लिअरिटी झाल्याशिवाय यू आर नॉट गोइंग टू मेंटेन युअर अॅक्युरेसी. आणि जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होऊन जोपर्यंत तुमची अॅक्युरेसी मेंटेन होत नाही तोपर्यंत मी स्पीडच्या भानगडीत पडायचं नाही. कारण सर माझी अॅक्युरेसी खूप कमी आहे, मी विनाकारण स्पीड माझी जास्त आहे, म्हणजे स्पीड जास्त आहे म्हणजे मी 35 पैकी 35 प्रश्न सॉल्व्ह करणार, 100 पैकी 100 सॉल्व्ह करणार आणि मार्क मला 40 येणार. सो लक्षात ठेवा, तुमची अॅक्युरेसी बिल्डिंग जी आहे ती या ठिकाणी फेल ठरली आहे. तुम्ही फक्त स्पीडवर फोकस करताय, पण लक्षात ठेवा स्पीडवर फोकस आपल्याला तेव्हाच करायचं आहे जेव्हा आपली अॅक्युरेसी जी आहे ती या ठिकाणी झाली पाहिजे. मग सर याच्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो सर याच्यासाठी डेली प्रॅक्टिस इन डिसिप्लिन. बघा लक्षात ठेवा, डिसिप्लिन हा पार्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे. या ठिकाणी डेली प्रॅक्टिस आपली होणं या ठिकाणी गरजेचं आहे. डेली आपल्याला जे आपलं शेड्यूल आहे ते शेड्यूल या ठिकाणी चेक करायचं आहे की माझे किती पेपर, किती प्रश्न बरोबर आले, माझे किती प्रश्न चुकले, मग जे प्रश्न चुकले ते नेमके जेन्युअनली चुकले का, माझ्याकडून काही सिली मिस्टेक या ठिकाणी झाली, या गोष्टीचा विचार पण आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे ही प्रत्येक गोष्ट जी फॉलो करायची आपल्याला ती डेली करायची. लक्षात ठेवा, तुमचं जे शेड्यूल या ठिकाणी तयार होणार आहे, तुमचं जे शेड्यूल तुम्ही तयार केलं असणार आहे किंवा तुम्ही करणार आहात, त्या शेड्यूलमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असतो, ती गोष्ट तुमची डेली फॉलो केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी या ठिकाणी असली पाहिजे. ब्रेक 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 त्याच्यामध्ये जर तुम्ही घेत असाल, गॅप जर तुम्ही त्याच्यामध्ये घेत असाल आणि त्या पद्धतीने जर हे एक्झिक्यूट करत असाल, मी तुम्हाला तेच सांगितलं की आपलं हेडशॉट एक्झिक्युशन या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तुम्ही जे एक्झिक्यूट करताय तो प्लॅन जो एक्झिक्यूट करताय तो एक्झिक्यूट करणारा प्लॅन जो आहे तो अत्यंत डेली बेसिसवर या ठिकाणी झाला पाहिजे. हे डेली प्रॅक्टिस आपल्याला करायची. त्याच्यासाठी डिसिप्लिन हा शब्द खूप जास्त महत्त्वाचा आहे. इफ यू आर नॉट डिसिप्लिन यू आर नॉट एबल टू डू इट डेली पॅटर्न. जर तुम्हाला डेली करायचं असेल, यू मस्ट बी व्हेरी डिसिप्लिन. विदाउट
डिसिप्लिन इट इज नॉट पॉसिबल. सो हे 3 पॉईंट जे आहे कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आपल्याला, तर आपल्याला या गोष्टींवर फोकस करायचं आहे की कन्सेप्ट क्लॅरिटी आपली सगळ्यात जास्त झाली पाहिजे. एकदा कन्सेप्ट क्लॅरिटी झाली त्याच्यानंतर आपण ॲक्युरेसीवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. पहिले सुरुवातीला आपले नंबर ऑफ अटेम्प्ट कमी होतील, होऊ द्या, पण ॲक्युरेसी आपली जी आहे ती या ठिकाणी 100% असणं गरजेची आहे. आणि त्याच्यानंतर एकदा का तुमची ॲक्युरेसी आली त्याच्यानंतर आपल्याला स्पीड इम्प्रूव्हमेंट जी आहे ती या ठिकाणी करावी लागेल, स्पीडवर फोकस करावा लागेल. जर या 3 गोष्टी जर तुम्ही सायमल्टेनियसली डेली प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही आणल्या तर मी तुम्हाला सांगतो हे ज्याच्यासाठी ज्या मिशन बँकिंगसाठी किंवा ज्याच्यासाठी 2026-27चे जे एक्झाम्स आहे ज्याच्यासाठी आपण हे बोलतोय त्याच्यामध्ये 100% यश तुम्हाला मिळालंच पाहिजे, ही गॅरंटी माझी आहे. बट यू विल हॅव टू डू दिस. हे केल्यानंतरच हे करायचं पण नाही आणि मला जॉब पण पाहिजे, नॉट पॉसिबल एक्झॅक्टली. सर हे 3 पॉईंट आपल्याला जे आहे ते या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे लक्षात आले असतील असं मला या ठिकाणी वाटतंय. चला पुढे आलो सर, डे वाईज प्लॅन आहे पण तो फ्लेक्झिबल मॉडमध्ये असला पाहिजे. माझ्याकडे बऱ्याचदा विद्यार्थी येतात, तुमच्यापैकी काही लोक जे आता हा व्हिडिओ बघतात तुमच्यापैकी काही लोक माझ्याकडे ऑलरेडी आले असतील की सर आम्हाला एक प्लॅन तयार करून द्या. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो एक लक्षात ठेवा, जो प्लॅन आहे तो मी सांगू शकतो ओरली, पण तो जो प्लॅन मी सांगणार आहे तोच प्लॅन जसा तसा तुम्ही एक्झिक्यूट केलाच पाहिजे. जरुरी नाही आहे, कारण प्रत्येकाची जी आहे स्ट्रॉंग जे काही विल पॉवर असेल किंवा प्रत्येकाचे जे स्ट्रॉंग एरियाज असतील प्रत्येकाचे वीक एरियाज असतील हे वेगवेगळे असतात. ओके, जो एक डिप्लोमॅटिक जे सजेशन आहे ते डिप्लोमॅटिक सजेशन मी माझ्या बाजूने प्रत्येक वेळेला माझ्यापर्यंत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पण लक्षात ठेवा मी जसं देतोय तसंच्या तसं तुम्ही फॉलोच केलं पाहिजे, जरुरी नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगितले प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स, स्ट्रेंथ आणि वीकनेसेस ह्या वेगवेगळे असतात. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की एखादा विद्यार्थी असा असतो जो अर्ली मॉर्निंग उठून अभ्यास करायची त्याची स्ट्रॅटेजी असू शकते, ती त्याची स्ट्रेंथ असू शकते, बट लेट नाईट तो अभ्यास करू शकत नाही, ही त्याची वीकनेस असू शकते. एखादा विद्यार्थी असा आहे की तो सकाळी लवकर उठू शकत नाही, ही त्याची वीकनेस असेल, पण तो रात्री लेट नाईट पर्यंत अभ्यास करू शकतो, हा त्याचा स्ट्रेंथ पॉईंट असतो. सो अकॉर्डिंग टू दॅट एरियाज यू विल हॅव टू मेक युअर ओन शेड्यूल. तर त्याच पद्धतीने मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तो जो काही प्लॅन तुम्ही करत असाल, डे वाईज प्लॅन जो तुम्ही करताना तो फ्लेक्झिबल ठेवा, तो फ्लेक्झिबल ठेवा. बघा 10वी किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण एक प्लॅन तयार करतो, कागदावर उतरवायचं आणि आपलं जे काही स्टडी टेबल असेल किंवा आपण जिथे बसतो जिथे अभ्यास करतो तिथे आपला तो प्लॅन जो आहे तो आपण असा चिटकवून द्यायचा आणि त्याच्यात जसं लिहिलंय त्याच पद्धतीने आपण तो प्लॅन जो आहे तो एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करायचा. पण लक्षात ठेवा 10वीच्या बोर्डाची परीक्षा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रिपरेशन आपण करणार आहे त्याचा अप्रोच आणि ज्या एक्झामसाठी तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन करता याचा अप्रोच 100% वेगळा वेगळा आहे. आता तुम्ही थोडे मॅच्युअर झाले आहात, तुमचं एज थोडंसं वाढलेलं आहे, तुमचे डिस्ट्रॅक्शन थोडेसे वाढलेले आहेत, तुम्ही स्वतःला 2, 4, 10,000 ठिकाणी डिवाइड करून घेतलेले. मग अशा ठिकाणी जर तुम्हाला आपल्याला जर फोकस करायचा असेल तर तो फोकस करत असताना युअर प्लॅन शुड बी व्हेरी फ्लेक्झिबल. कारण तुम्ही लोक खूप जास्त प्रॅक्टिकल झालेले आहात. आता रोज सकाळी उठून एकच गोष्ट करायची त्याच्यामध्ये तुम्ही बोर होणार, रोज रात्री झोपताना एकच गोष्ट करायची त्याच्यामध्ये तुम्ही बोर होणार. म्हणून तो प्लॅन फ्लेक्झिबल ठेवा, पण तो फ्लेक्झिबल जरी असला पण तो मात्र फिक्स असला पाहिजे, त्याच्यामध्ये चेंज नाही झाला पाहिजे. तो फ्लेक्झिबल ठेवा पण दिवसाचं एक टार्गेट स्वतःला द्यायचं आणि ते टार्गेट आपल्याला पूर्ण या ठिकाणी करायचं. मग सर त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग असेल, त्याच्यानंतर इंग्लिश असेल, वी आर नॉट टॉकिंग अबाउट ओनली दिस 3 सब्जेक्ट बस ऑल्सो याच्यामध्ये आपल्याला जीए पण ॲज युज्युअल ॲड करायचं आहे. जीए तो सब्जेक्ट आहे आपला, तो पण आपल्याला या ठिकाणी काय आहे तो क्लिअर करायचा आहे. मग सर डे वाईज प्लॅन तयार करत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे? आपण सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा हा केला पाहिजे की टाइम ड्युरेशन जे आहे ना ते टाइम ड्युरेशन आपल्याला ठरवायचं आहे. कारण मी सर दिवसभरामध्ये 4 तास करतो, 5 तास करतो, 10 तास करतो, 14 तास करतो. लक्षात ठेवा 12-12, 13-13, 14-14 तास अभ्यास करणारे विद्यार्थी पण सुद्धा या ठिकाणी आहे. आता चलो लेट इट बी की त्यांचं ग्रास्पिंग लेवल कदाचित कमी असेल म्हणून त्यांना जास्त वेळ बसावं लागतं, पण काही विद्यार्थी 8 तासामध्ये पण तोच अभ्यास करता, काही लोकांना 10 आणि 14 तास पण त्या ठिकाणी लागू शकतात. लक्षात ठेवा हे डिपेंड करतं त्याच्या ग्रास्पिंग लेवलवर. एखादा विद्यार्थी जर तुमच्या समोर बसून 14 तास अभ्यास करताय तर डोंट बी पॅनिक की सर तो 14 तास करतोय मी 14 तास बसू शकत नाही. कदाचित तुला बसायची गरज पण नसेल, तुझं ग्रास्पिंग लेवल त्याचं ग्रास्पिंग लेवल वेगवेगळं असेल. सो मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतोय की सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला स्वतःबरोबर कॉम्पीट करा, पहिले स्वतःला बीट करा. काल मी 1 तास अभ्यास केला, आज 1.5 तास अभ्यास केला, म्हणजे मी माझ्या कालच्या गोष्टीला काय झालं अर्ध्या तासाने आज बीट केले, हरवलंय, मी स्वतःला हरवलंय. आपण काय करतो माहिती का, पहिल्या दिवसापासून तो पॉईंट मी पुढे क्लिअर करणार आहे. आपण पहिल्या दिवसापासून काय करतो, आपल्या बाजूला बसलेल्या लोकांना जे आहे त्यांच्याबरोबर आपण कॉम्पीट करायला लागतो. मग त्यांची इफिशियन्सी जास्त असते, त्यांनी आपल्या अगोदरपासून प्रिपरेशन चालू केलेलं असतं, त्यांची बसण्याची जी सवय आहे किंवा त्यांना जास्तीत जास्त वेळ जे आहे ते अभ्यास करायला या ठिकाणी बसू शकतात आणि ते सडनली 10 तास करतात आणि मी पहिल्या दिवशी बसलो मी त्याच्याकडे बघून जे आहे तो पॅनिक झालोय. डोंट यू डू लाईक दॅट. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की यू विल हॅव टू कम्पीट विथ युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःबरोबर पहिले कॉम्पीट करायचं, स्वतःला पहिले स्पर्धक बनवा की मी जे काल केलं ते त्याच्यापेक्षा मी आज माझा रेकॉर्ड तोडणार आहे. काल मी 1 तास बसलो, आज 1.5 तास बसेल. काल मी 5 तास बसलो, आज 6 तास बसेल. काल मी 8 तास बसलो, आज मी 10 तास बसण्याचा प्रयत्न करेल. सो कॉम्पीट युअर सेल्फ फर्स्ट ऑफ ऑल. जेव्हा तुम्ही स्वतःला हरवू शकणार, जेव्हा तुम्ही स्वतःला हरवणार तेव्हा तुमची ती कॅपेबिलिटी तेवढी बनेल, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर कॉम्पीट करून दुसऱ्याला बीट करण्याची एक इलिजिबिलिटी किंवा काय म्हणता येईल आपल्याला कॅपॅसिटी जी आहे ती तुमच्यामध्ये बिल्डअप होणार. त्याच्यामुळे सुरुवात करताना स्वतःपासून सुरुवात करायची. मग सर
सर टाइम ड्युरेशन म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे? आता टाइम ड्युरेशन बद्दल मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो बघा. काय बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग असतं, बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग आहे, काही लोकांचं लॉजिकल रिझनिंग स्ट्रॉंग आहे, काही लोकांना रिडिंगचा खूप जास्त इंटरेस्ट असतो, म्हणून त्यांचं जीए जे आहे त्याच्यावर खूप जास्त कमांड त्या लोकांची आलेली असते. त्याच्यामुळे मी विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही याचा प्लॅन बनवा, फ्लेक्झिबल मॉडेलमध्ये बनवा. टाइम कसं ठरवायचं, मॅथला किती वेळ द्यायचा, रिझनिंगला किती वेळ द्यायचा, इंग्लिशला किती वेळ द्यायचा, त्याच्यानंतर डेली मॉक टेस्ट दिल्याच पाहिजेत का, त्याच्यानंतर डेली त्याचं अनालिसिस झालंच पाहिजे का, त्याच्यानंतर त्याचे बघा सेक्शन वाईज मॉक दिला पाहिजे का, त्याचं अनालिसिस डेली बेसिसवर झालं पाहिजे का. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पॉईंटमध्ये आहे की आपल्याला कुठला सब्जेक्ट या ठिकाणी अवघड जाणार आहे. जो अवघड, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की प्लॅन बनवताना असा बनवा, जो सब्जेक्ट तुम्हाला सर्वात जास्त अवघड जातो तो सब्जेक्ट आपण त्या वेळेला उचलायचा, अभ्यास करायला ज्या वेळेमध्ये आपण खूप जास्त फ्रेश फील करतो स्वतःला. मग या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना सकाळी अर्ली मॉर्निंग खूप जास्त फ्रेश वाटेल, तर त्यावेळेला तो सब्जेक्ट तुम्ही हातात घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपली ही जी स्ट्रॅटर्जी चुकते, आपली स्ट्रॅटर्जी काय असते, जेव्हा आपण खूप जास्त फ्रेश फील करतो, जेव्हा आपलं माइंड एकदम हलका असतं, आपण अभ्यास खूप इफेक्टिव्हली त्या ठिकाणी करू शकतो, त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या आवडीचा सब्जेक्ट हातात घेतो. आणि ज्या वेळेला आपण थकतो, ज्या वेळेला आपला अभ्यास करायची इफिशियन्सी कमी होते, आता आपल्याला आपली बॅटरी जी आहे ती 100% डाऊन व्हायच्या तयारीत आहे, तशा वेळेला आपण असा सब्जेक्ट हातात घेतो जो आपल्याला अवघड जातो. जर बघा लक्षात ठेवा, ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचा 1001% जो प्लॅन आहे, जी स्ट्रॅटर्जी आहे ती या ठिकाणी चुकतीये. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय की हे टाइम ड्युरेशन डिपेंड ऑन युअर स्ट्रॉंग सब्जेक्ट अँड वीक सब्जेक्ट. जो सब्जेक्ट माझा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे तो मी अशा वेळेला हातात घेईल की ज्या वेळेला मी आता थकलोय किंवा मला असं वाटतंय की आता माझ्याकडून अभ्यास होणार नाही, त्यावेळेस तुम्हाला जो सोपा सब्जेक्ट जातो, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, असा सब्जेक्ट हातात घ्या. त्यावेळेस जिथं तुम्हाला खूप लेझीनेस तुमच्यामध्ये आलंय, त्या लेझीनेस आलेल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रिपरेशन या ठिकाणी अभ्यास त्या सब्जेक्टचा करू शकता. कारण त्याच्यामागचं रिझन काय, कारण तो सब्जेक्ट तुमचा खूप जास्त आवडीचा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही खूप जास्त एकदम फ्रेश फील करता त्यावेळेस डिफिकल्ट सब्जेक्ट घ्या. अजून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं असतं सर वेळ किती द्यायचा आहे, या सब्जेक्टला वेळ किती द्यायचा आहे, मग 2 आणि जीएला 2 असं 8 तास जायचं का, नाही, नॉट एक्झॅक्टली. बघा, जो सब्जेक्ट मला सोपा जातो त्याला वेळ कमी द्या, जो सब्जेक्ट मला अवघड जातो त्याला वेळ थोडासा जास्त द्या. अशा पद्धतीने जर तुम्ही एक्झिक्यूट करत असाल तुमच्या टायमाला, जर अशा पद्धतीने तुम्ही जर समजा त्याला तो टाइम जो आहे तो जर एक्झिक्यूट करत असाल, तर 1001% त्याच्यातून मिळणारं जे यश आहे, त्याच्यातून मिळणारा जो रिटर्न आहे तो खूप चांगला आणि पॉझिटिव्ह या ठिकाणी असेल की येणाऱ्या ज्या परीक्षा, ज्याच्यासाठी मिशन बँकिंग आपण या ठिकाणी सुरू केलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आपला विषय काय होतो, जो सब्जेक्ट आवडीचा त्याच्यात आपण जास्त वेळ अभ्यास करतो. जो सब्जेक्ट मला आवडत नाही, मला रिडिंग कमी आवडतं, तर त्यावेळेला आपण रिडिंग घेतो, 15-20 मिनिटं रिडिंग केली का आपण झोपायला लागतो. लक्षात ठेवा, या पद्धतीने जर अभ्यास करत असाल, सो दिस इज द 1000% जे आहे एक रँडम प्रिपरेशन यू आर गोइंग टू डू दॅट, आणि याच्यातून आपल्याला रिझल्ट जो आहे तो 100% या ठिकाणी मिळणार नाही. बरं, मग मी खाली काय सांगितलं तुम्हाला, अजून हे जे टाइम तुम्ही या ठिकाणी देणार आहात आपल्या स्ट्रॉंग सब्जेक्ट आणि वीक सब्जेक्टनुसार तुम्हाला या ठिकाणी वाटायचं आहे. बट लक्षात ठेवा, सेक्शन वाईज मॉक देणं तुम्हाला आता सुरू करायला हरकत नाहीये, कारण आणि याच्यामध्ये अनालिसिस जे आहे ते होणं गरजेचं आहे. सर आता आपण आलोय, काही बेसिक कन्सेप्ट माझ्या क्लिअर झाल्या, आता त्याच्यानंतर मी डे वाईज काहीतरी प्लॅन या ठिकाणी तयार केलाय, आणि डे वाईज प्लॅन तयार झाल्याच्या नंतर आता मला काय करायचंय, माझ्या सेक्शन वाईज मॉकला मला या ठिकाणी द्यायचे. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की ज्यावेळेस आपण मॉकची सुरुवात करतो ना, कधीच डायरेक्ट फुल लेंथने सुरुवात करू नका, अजिबात करायची नाही आपल्याला. कारण आपल्याला काय असतं माहिती, कधी सवय नसते, एकदम तासभर आपल्याला स्क्रीनच्या समोर बसायचंय, तासभर आपल्याला त्या ठिकाणी एकदम बॅक टू बॅक प्रश्न सॉल्व्ह करायचे. कुठेतरी एक लोड जो आहे तो आपल्या बुद्धीवर या ठिकाणी येतो. का लोड यायला नाही पाहिजे, पण आपल्याला बरेच वेळ झालेला असतो, आपण अचानक या फील्डमध्ये आलेलो आहोत किंवा आपल्याला त्याची सवय नसेल. ज्या लोकांना सवय आहे दे कॅन डू इट, पण हे युजली सेक्शन वाईज मॉक जे आहे, मी हे कुठल्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय, ज्या विद्यार्थ्यांना मॉकची सुरुवात करायची आहे, त्यांनी याच्या अगोदर मॉक दिलेलं नाही, त्यांना मॉकची सुरुवात करायची आहे, त्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सजेशन देतो की एकदा कॉन्टची मॉक द्यायची सेपरेटली, त्याच्यानंतर रिझनिंगची मॉक द्यायची सेपरेटली, मग इंग्लिशची मॉक द्यायची सेपरेटली, त्याच्यानंतर जीएची मॉक द्यायची सेपरेटली. तर हे जे आहे सेक्शन वाईज मॉक तुम्ही द्यायला सुरू करायचंय. बरं, सेक्शन वाईज मॉकच्या अगोदर मी विद्यार्थ्यांना सजेशन देतो की तुम्ही चॅप्टर वाईज पण दिल्या पाहिजे. समजा आता एखादा तुमचा रिझनिंगचा समजा सिटिंग अरेंजमेंट झाला असेल, तर फक्त सिटिंग अरेंजमेंट असेल तर सिटिंग अरेंजमेंटची मॉक द्या. कंपॅरिझन ऑफ रँक्स जर तुमचं झाला असेल तर कंपॅरिझन ऑफ रँक्स बद्दल तुम्ही या ठिकाणी सेक्शन वाईज द्या, त्याच्यानंतर चॅप्टर वाईज द्या. क्वांटमध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल तुमचं नंबर सिरीज झाला असेल, नंबर सिरीजची सेक्शन वाईज चॅप्टर वाईज टेस्ट तुम्ही या ठिकाणी द्या. डीआय झाला असेल तर फक्त डीआयची द्या. इंग्लिशमध्ये जर आपण गेलो, ग्रामॅटिकल एरर असेल, ग्रामॅटिकल एररची टेस्ट द्या. त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक असेल, स्पेलिंग मिस्टेकची द्या. फिलर्स असेल, फिलर्सची द्या. अशा तुम्ही जेव्हा चॅप्टर वाईज टेस्ट द्यायला सुरुवात करणार, चॅप्टर वाईज टू, मग कुठे जाणार आपण सेक्शन वाईज, आणि सेक्शन वाईजच्या नंतर आपण कुठे जाणार, तर मग आपण जाणार प्री लेवल फुल लेंथ, मग आपण जाणार मेन्स लेवल सेक्शन वाईज, मेन्स लेवल सेक्शन वाईज. एकदा आपलं ते कॉन्फिडन्स आपल्याला मिळाला की त्याच्यानंतर मेन्स लेवलच्या ज्या फुल लेंथ टेस्ट आहे, अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी जावं लागेल. प्रत्येक विद्यार्थी डायरेक्ट जंप मारायला पाहिजे, तो हे होणार नाही. चुकीची स्ट्रॅटेजीने तुम्ही त्या ठिकाणी जाताय. बरं, ओके सर.
मग इथं आपल्याला सेक्शन वाईज प्लॅन मॉक जो आहे तो झालाय, त्याचं अनालिसिस प्रॉपरली आपण या ठिकाणी केलंय. बट लक्षात ठेवा, मॉक टेस्टचा जो रिझल्ट आहे, मॉक टेस्टचं जे अनालिसिस आहे ते फक्त प्रश्नांचं अनालिसिस करायचं नाहीये. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की मला मागच्या टेस्टमध्ये जे आहे तो प्रश्न माझा चुकला आहे, त्याच्यानंतर तो प्रश्न माझा मागच्या वेळेस चुकला होता, तो ह्यावेळेस चुकायला नको, तिथं चुकताना नेमकी माझ्याकडून काय चुकी झाली होती, ते सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आहे त्या मॉक टेस्टमध्ये अनालिसिस या ठिकाणी करायचे आहे. मागच्या पेपरमध्ये एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरच्या पर्टिक्युलर प्रश्नाबद्दल माझी जी चूक झाली होती ती पुढे होता कामा नये, याच्याबद्दलचं अनालिसिस करणं पण तितकंच गरजेचं आहे. माझा मागच्या एक्झामचा मागच्या मॉकचा जो पर्सेंटाईल होता तो पर्सेंटाईल किती होता, माझा रँक्स त्याच्यामध्ये किती होता. रँक्स आणि पर्सेंटाईल या दोन गोष्टी पॅरलल आहेत, तर युजली रँक्सनं चेक करता पर्सेंटाईल चेक करा. मी विद्यार्थ्यांना मी सजेशन करतो की तुम्ही मॉकचा रिझल्ट चेक करताना स्कोर कधीच चेक करायचा नाही, कारण स्कोर अकॉर्डिंग टू द डिफिकल्टी लेवल कमी जास्त होतो. म्हणजे मागचा पेपर मी जर दिला तो सोपा असेल आणि माझा स्कोर जर 100 पैकी 80 आला असेल आणि दुसऱ्या दिवशी मी दिलेला मॉक जो आहे त्याच्यात जर माझा स्कोर 70 झाला असेल, सर काल 80 होता आज माझा 70 झालाय म्हणजे माझा स्कोर कमी झाला, इट डझंट मीन दॅट कदाचित कालचा पेपर जो आहे तो सोपा होता असेल, आजचा पेपर डिफिकल्ट आहे, त्याच्यानुसार मार्क जे आहे व्हॅरी होतात. पण लक्षात ठेवा, जो पर्सेंटाईल वाला जो पार्ट आहे ना, तो पर्सेंटाईल वाला जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला चेक करायचा आहे. माझे स्कोर कालचा 80 जरी असेल, स्कोर माझा 80 होता, पर्सेंटाईल माझा 70 होता, आज माझा स्कोर 70 आहे पण पर्सेंटाईल 80 झाला, इट मीन्स इट इज इन द यू आर इन द प्रोसेस, यू आर इन द प्रोग्रेस. तुमचं जे प्रोग्रेस आहे ती या ठिकाणी होतीये. स्कोर तुमचा वाढत नसला तरी पर्सेंटाईल तुमचा वाढतोय आणि दॅट पर्सेंटाईल हेल्प यू अ लॉट. सो या स्लाइडमध्ये आपण जे डिस्कशन या ठिकाणी केलंय ते डिस्कशन तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर आहे, हा अधिकच तुमच्या लक्षात राहिला असेल, नसेल राहिलं तर थोडं रिवाइंड करून परत बघा, तुम्हाला लक्षात येईल की आय जस्ट वॉन्ट टू से इथं मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे. चला सर पुढे आलोय आपण. पुढचा काय, सब्जेक्ट वाईज मंथली प्लॅन विद्यार्थ्यांना तयार करणं पण तितकंच गरजेचं आहे. आपण डे वाईज प्लॅन झाला आपला, डे वाईज प्लॅन आपल्याला डे वाईज जरी होत असेल पण त्याच्यानंतर आपल्याला एक मंथली प्लॅन ठेवणं पण त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. तो मंथली प्लॅन आपल्याला का ठेवावा लागतो, कशासाठी ठेवावा लागतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. बघा मंथली जर आपण बघितलं, समजा याच्यामध्ये बेसिक्स ऑफ इंग्लिश असेल, बेसिक्स ऑफ रिझनिंग असेल, त्याच्यानंतर जी असेल, मॅथ्स असेल, वी आर टॉकिंग अबाउट ऑल द सब्जेक्ट्स ओव्हर हिअर. आय एम नॉट ओनली टॉकिंग अबाउट द मॅथ्स अँड लॉजिकल रिझनिंग, मी या सगळ्या सब्जेक्ट बद्दल या ठिकाणी बोलतोय. सर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे आपला, सगळ्यात पहिला पॉईंट आपला काय असला पाहिजे, पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, बेसिक्स ऑफ ऑल सब्जेक्टवर फोकस करणं तितकंच गरजेचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की कन्सेप्ट क्लॅरिटी जी आहे ती कन्सेप्ट क्लॅरिटी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. सो पहिल्या सुरुवातीच्या 1 ते 2 महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू करताय, मी तर हे पण सांगतो विद्यार्थ्यांना, हा प्लॅन जो आहे ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी प्रिपरेशन केलंय पण ते प्रिपरेशन करताना स्ट्रॅटर्जी चुकली, तुम्ही असं कन्सिडर करायचं की आपण नवा भिडू नवा राज्य आहे असं कन्सिडर करायचं. असं नाही विचार करायचा की मी मागच्या 1 वर्षापासून प्रिपरेशन करतोय आणि आता सर जो प्लॅन सांगताय की पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये. लक्षात ठेवा, आजचा हा जो स्टडी प्लॅन आहे 2026, जेव्हा 2026 सुरू झालं, तुमचं अगोदर मागच्या वर्षामध्ये काही प्रिपरेशन झालं असेल, तुम्ही 2-2 4-4 मार्काने फेल झाले असाल, कोणी अर्ध्या मार्काने फेल झाला असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतोय 2026 चालू झालंय. 2026 चालू झाल्याच्या नंतर असं कन्सिडर करा की तुम्ही एक नवीन ॲस्पिरंट म्हणून इथे या ठिकाणी उतरावं लागेल. मागच्या वर्षीची जी मरगळ आहे ती मरगळ आपल्याला मागच्या वर्षात झटकून या वर्षामध्ये नवा भिडू नवा राज्य, जसं मी तुम्हाला म्हणलंय, एकदम नव्याने आपल्याला सुरुवात करायची. जे मी सांगतोय या ठिकाणी हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉलो करायचंय. त्या प्रत्येक विद्यार्थ्याने, जो विद्यार्थी ऑलरेडी प्रिपेअर आहे, तो ऑलरेडी प्रिपेअर असून जरी हा प्लॅन जर तू सॅटिस्फाय करत असतील किंवा या प्लॅनवर जर तू फोकस करत असशील, मतलब यू आर व्हेरी डाऊन टू अर्थ अबाउट युअर प्रिपरेशन. कारण लक्षात ठेवा, कधी पण ना प्रिपरेशनमध्ये डाऊन टू अर्थ राहणं तितकंच गरजेचं आहे. आपण छोटे छोटे पंख फुटल्याच्या नंतर एखादा पक्षी जर उडायला लागला तर तो नक्कीच खाली पडेल. जोपर्यंत पंख बळकट होत नाही तोपर्यंत जास्त उडायचा विचार करू नका. त्याच्यामुळे तुमचे पंख जे आहेत अजून मजबूत करण्यासाठी हा प्लॅन मी तुम्हाला लोकांसाठी या ठिकाणी आणलेला आहे. तो प्लॅन एकदा सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. सर पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं, एकदम बेसिक्सवर खूप जास्त फोकस करायचे, सगळ्या सब्जेक्टचे बेसिक्स आपण या ठिकाणी क्लिअर करायचे. सर पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये मेक शुअर अबाउट युअर अॅक्युरसी अँड स्पीड. कारण आपण नंबर ऑफ अटेम्प्ट मॉक द्यायला जर मी लागलोय, माझे एक स्पेसिफिक वेळेमध्ये मी किती प्रश्न अटेम्प्ट करू शकतो, बरं किती अटेम्प्ट करू शकतो, इतके अटेम्प्ट करू शकतो, पण त्यातले माझे करेक्ट किती येत आहे, चुकताय किती, ह्या गोष्टींवर आपल्याला जास्तीत जास्त प्लॅन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जो आहे एक्झिक्युशन, हे एक्झिक्युशनचा प्लॅन आहे एक प्रकारे. लक्षात ठेवा, जे मी ठरवलंय की माझे किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न माझे या ठिकाणी चुकताय, त्याचं मेक शुअर अबाउट दिस अॅक्युरसी अँड द स्पीड, हा पॉईंट क्लिअर करणं तितकाच महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर पुढे आलोय, पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये काय करायचं, पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये गो थ्रू द फुल लेंथ मॉक्स. त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला फुल लेंथ मॉकवर जास्तीत जास्त फोकस या ठिकाणी करायचंय.
कारण ह्या मागच्या इतक्या महिन्यामध्ये जे मी प्रिपरेशन केलंय 4 महिन्यापर्यंत, 3 ते 4 महिन्यापर्यंत मी जे आलोय, तर आता मला मॉक देणं तितकंच गरजेचं आहे. मॉक देऊन आपल्याला एक्झॅक्टली आपली पातळी कळते. आपण किती पाण्यात आहोत, म्हणजे आपल्या नाकापर्यंत पाणी आलंय का, तोंडापर्यंत आलंय का, छातीपर्यंत पाणी आलंय, हे कळणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर मॉक दिले नाही, यू आर नॉट गोइंग टू क्रॉस चेक युअर सेल्फ. सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र काय असतं, माझं प्रिपरेशन किती झालं हे चेक करण्याचं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र म्हणजे टीचरला येऊन विचारायचं नाही, सर तुम्हाला माझ्याकडे बघून काय वाटतं. लक्षात ठेवा, एखाद्या विद्यार्थ्याकडे बघून त्याची प्रोग्रेस सांगणं हे कदाचित तेवढं थोडंसं कठीण जरी असलं, पण सगळ्यात महत्त्वाचा आणि एकदम प्रॉपर जो प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे तो म्हणजे काय, तर तुम्ही मॉक द्या. मॉक दिल्याच्या नंतर त्या मॉक जे आहे ते युजली ऑल इंडिया रँकिंग असतात, त्याच्यामुळे त्या मॉक द्या. मॉक दिल्याच्या नंतर आपण किती पाण्यात आहोत, माझ्या पुढे किती लोक आहे, माझ्या मागे किती लोक आहे, माझी ॲक्युरेसी किती टक्के, माझा पर्सेंटाईल किती टक्के, माझा कुठला एरिया स्ट्रॉंग आहे, माझा कुठला एरिया वीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज जर आपल्याला कुठे मिळत असेल तर तो मिळतो ह्या मॉक टेस्टमध्ये. त्याच्यामुळे मॉक देणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघितलंय 10-10 तास अभ्यास करतात, पण मॉक ते या ठिकाणी देत नाही. तुम्ही 10च्या ऐवजी 5च तास अभ्यास करा, पण मॉक मात्र तुम्ही डेली बेसिसवर ठेवा. त्याचं अनालिसिस मात्र डेली बेसिसवर करा. स्वतः बरोबर त्याचं अनालिसिस करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर त्याचं अनालिसिस करा, किंवा माझ्याकडे येऊन त्याचं अनालिसिस करा. पण अनालिसिस करा, कारण विदाउट अनालिसिस तुम्ही एन नंबर ऑफ मॉक्स जरी दिल्या त्याचा काहीही फायदा या ठिकाणी नाहीये. बिकॉज यू विल हॅव टू क्रॉस चेक युअर सेल्फ की माझं काय चुकतंय हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पुढच्या मॉकमध्ये तुम्ही त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करणार नाही, आणि त्याच्याशिवाय तुमची प्रोग्रेस जी आहे ती या ठिकाणी होणार नाही. हे तितकंच महत्त्वाचं आहे. सर आफ्टर 4 मंथ आपण पुढच्या 4 महिन्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपलं वीक एरिया एलिमिनेशन केलं पाहिजे. आता हा पॉईंट जो आहे ना, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण काय होतं माहिती का सर, हे मी केलं, हे केलं, आता इथं आल्याच्या नंतर मी काय करू, आपले वीक एरियाज तोपर्यंत आपल्याला कळलेले असतात, आपले स्ट्रॉंग एरियाज आपल्याला तोपर्यंत कळलेले असतात. जे माझे स्ट्रॉंग एरिया आहे दॅट इज ऑलरेडी स्ट्रॉंग, पण जे माझे वीक एरियाज आहेत त्यांना मला एलिमिनेट करायला सुरुवात करायची आहे. कारण मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की जेव्हा तुम्ही मॉक देतात, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये जातात, त्यावेळेस आपल्याला आपले वीक एरिया जे आहे ते माहीत असले पाहिजे. कारण परीक्षेमध्ये जेव्हा मेन्सचा पेपर, स्पेशली जेव्हा आपण मेन्सचा पेपर देतो ना, मेन्सच्या पेपरमध्ये लक्षात ठेवा आपले पूर्ण प्रश्न कधीच सॉल्व्ह होत नाहीत. आपल्याला तिथे एक स्ट्रॅटेजी तयार करावी लागते. आपले वीक एरिया जे आहे, आपला एक माइंडसेट जो आहे तो या ठिकाणी रेडी असला पाहिजे की सर जेव्हा मी पीओचा पेपर देतो, जेव्हा मी क्लर्कचा पेपर देतो, ते देत असताना मला कुठले जे काही चॅप्टर्स आहेत किंवा कुठला सब्जेक्ट मधला, कुठला चॅप्टर मधला, कुठल्या टाईपचा क्वेश्चन मी त्यामध्ये खूपच वीक आहे, किंवा तो प्रश्न मी हातात घेतला तरी माझा फक्त वेळच वाया जातो, तो प्रश्न माझा सॉल्व्ह होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गोष्टींना आपल्याला एलिमिनेशन आपल्याला चालू करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये जाणार आहात तेव्हा ॲक्च्युअल एक्झाममध्ये गेल्याच्या नंतर या गोष्टीवर आपला विनाकारण वेळ खर्च व्हायला नको. कारण हे जर एलिमिनेशन आपण नाही केलं, माझे वीक एरिया कुठले ते जर आपल्याला समजले नाहीत, तर ते वीक एरिया समजल्याशिवाय आपला रिझल्ट या ठिकाणी येणार नाही. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे वीक एरिया एलिमिनेशन आपल्याला करायचंय. हे काय करायचंय, हे वीक एरियाचं एलिमिनेशन का करायचंय, कारण ते जर मला एकदा कळलं की हा माझा वीक एरिया आहे, तो ॲक्च्युअल मॉक असेल किंवा ॲक्च्युअल एक्झाम असेल, आपण त्या प्रश्नांना हात लावणार नाही, आणि त्या प्रश्नांना हात न लावल्यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही, आणि आपला त्याच वेळेमध्ये आपले जे स्ट्रॉंग एरियाज आहेत त्या एरियातले प्रश्न आपण सॉल्व्ह करून जास्तीत जास्त स्कोर या ठिकाणी देऊ शकतो. तर हा सब्जेक्ट वाईज जो मंथली प्लॅन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे, हे प्रत्येक सब्जेक्टसाठी आहे. लक्षात ठेवा, कुठल्या एका सब्जेक्टसाठी मी हे बोलत नाहीये, हे प्रत्येक सब्जेक्टसाठी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी आहे. चला सर पुढे आलोय आपण. पुढे काय हेड शॉट स्ट्रॅटेजी जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की या ठिकाणी आपण बघितलं तर गोल्डन रूल जे आहे युजली आपल्याला जे या ठिकाणी ठेवायचे की प्रिसिशन ओव्हर द अटेम्प्ट. आपण युजली काय करतो माहिती का, ह्या अटेम्प्ट ह्या शब्दाचा अर्थ जो आहे, आपण काय करायचं, अटेम्प्ट पेक्षा आपण ॲक्युरेसीवर जास्त फोकस या ठिकाणी करायचं. मी याच्याबद्दल तुम्हाला अगोदरच बोललोय की नंबर ऑफ अटेम्प्ट माझे 100 पैकी 100 झाले, पण मार्क तुला 40 आले, काही फायदा नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अटेम्प्ट पेक्षा ॲक्युरेसीवर जास्त फोकस या ठिकाणी ठेवणं, हा गोल्डन रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर ओव्हरऑल माझी ॲक्युरेसी किती असली पाहिजे, तुमची ॲक्युरेसी 90% असली पाहिजे. का माझी ॲक्युरेसी 100% नसावी, सर तुम्ही इथं 90च्या ऐवजी 100 का नाही लिहिले, बिकॉज बघा इट्स अ प्रॅक्टिकल व्ह्यू. आता प्रत्येक विद्यार्थ्याचा काय असतो, एखादा सब्जेक्ट जो आहे तो प्रॅक्टिकली जर वीक असेल, एखादा सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल. मी आजही तुम्हाला क्लिअर करतो की जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्या स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची ॲक्युरेसी जी आहे ती 100% असते, पण जो सब्जेक्ट आहे किंवा ज्या सब्जेक्टमध्ये आपण वीक आहोत त्या सब्जेक्टमधली आपली ॲक्युरेसी जी आहे ती ड्रास्टिकली कमी झालेली असते. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे तुम्हाला की त्या सब्जेक्टमध्ये तुमची ॲक्युरेसी खूप जास्त खाली जाऊ द्यायची नाही. आपल्याला जे सब्जेक्ट तुमचे चांगले त्याची 100% ॲक्युरेसी, जो सब्जेक्ट तुमचा थोडासा वीक आहे त्याची कमी, पण त्याला जेव्हा बॅलन्स आपण करणार आहोत, त्याला ॲव्हरेज जेव्हा करणार आहोत, तर ॲव्हरेज
अॅक्युरेसी आपली जी आहे ती 90% असण्याच गरजेची आहे. त्याच्याशिवाय रिझल्ट जनरेट 60-70% अॅक्युरेसीवर आपले रिझल्ट येणार नाही. तुम्ही म्हणणार सर नेमका हा विषय का बोलताय, कारण लक्षात ठेवा जेव्हा अॅक्युरेसी आपली कमी होते म्हणजे आपले रॉंग क्वेश्चन जास्त होता. रॉंग क्वेश्चन जास्त झाल्यामुळे काय होतं लक्षात ठेवा, आपण ज्या एक्झामसाठी या ठिकाणी प्रिपरेशन करतोय त्या एक्झाम्समध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपले फक्त मार्क जे आहे प्रश्न अनअटेम्प्टेड राहतात किंवा रॉंग होत आहे असं नाही, आपल्याला मिळालेल्या मार्क मधले मार्क ते जे आहे ते या ठिकाणी कमी करतात. म्हणून कमीत कमी 90 किंवा 90% पेक्षा जास्त अॅक्युरेसी असणं या ठिकाणी 100% गरजेचीच आहे. त्याच्या खाली अॅक्युरेसी जाता कामा नये. मग सर त्याच्यासाठी नंबर ऑफ अटेम्प्ट कमी झाले तर चालतील का? एक्झॅक्टली चालतील. नंबर ऑफ अटेम्प्ट कमी झाले तर चालतील पण अॅक्युरेसी मेंटेन ठेवा, कारण नंबर ऑफ अटेम्प्ट कमी करून अॅक्युरेसी जर जास्त असेल तर स्कोर आपला वाढतो, पण नंबर ऑफ अटेम्प्ट जास्त करून जर समजा आपली अॅक्युरेसी खूप कमी झाली तर तिथं स्कोर जो आहे तो आपला खूप कमी या ठिकाणी होणार. अटेम्प्ट स्मार्टली ऑब्विसली, कारण एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मॉक देणार आहात, मॉक देण्याच्या अगोदर 2 मिनिटं डोळे बंद करून आपला एक प्लॅन जो आहे माइंडमध्ये की पेपर मला अटेम्प्ट करताना माझं सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन कसं असलं पाहिजे. सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन बद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला आहे, तो व्हिडिओ पण मी या ठिकाणी परत शेअर या ठिकाणी मी तुम्हाला लोकांसाठी करेल की लक्षात ठेवा एक जे आहे आपल्याला अटेम्प्ट जे आहे नंबर ऑफ अटेम्प्टमध्ये नंबर ऑफ क्वेश्चनचे जे सिलेक्शन आहे आपलं, जर समजा मी मॅथ्सचा टॉपिक जर सिलेक्ट समजा मॅथ्सचं जर माझं सेक्शन चालू झालं त्याच्यामध्ये मी पहिले कुठल्या प्रश्नांना हात लावला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला त्या प्रश्न पेपरमध्ये नेमके कुठले कुठले चॅप्टर दिलेले असतील त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचे. ती पूर्ण स्ट्रॅटेजी मी जी आहे ते सिलेक्शन बद्दलचा तो व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केला आहे, तो परत एकदा तुम्ही लोकांनी बघा, मी त्याची लिंक या ठिकाणी शेअर करेल. सो अटेम्प्ट जे आहे अटेम्प्ट स्मार्टली म्हणजे काय, तुमचं सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडून चुकीचे जर क्वेश्चन जर समजा सिलेक्ट करता आले केले सुरुवातीला तर तुमचे जे अटेम्प्ट आहे ते अटेम्प्ट तुमचं स्मार्टली नाही झालं, तुम्ही रँडमली या ठिकाणी काय करता नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट करताय. अशा वेळेला काय होणार, आपला फक्त वेळ जाईल आणि आपल्या हातात ते प्रश्न पडतील जे प्रश्न कदाचित आपले वीक एरियाज असतील किंवा आपल्याला जास्त अवघड जातात, ते प्रश्न पहिले हातात पडले, तुम्ही त्याच्यावरच वेळ वाया घालवला, असं करून चालणार नाही. त्याच्यामुळे सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन जे आहे ते खूप जास्त स्मार्टली या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर स्किप टाइम स्किप टाइम कन्झ्युमिंग ट्रॅप्स. आता बघा पेपर सेटर जो असतो तो पेपर सेटरने काही प्रश्न जेन्युअनली असे बनवलेले असतात की ज्याच्यामध्ये विद्यार्थी अडकावा, ज्याच्यामध्ये विद्यार्थी फसावा, त्याचा ते जयकांत शिकरे व्हावा, त्याचा इगो तिथं जागा व्हावा आणि त्या प्रश्नावर नाही मी सॉल्व्ह करेल, नॉट लाईक दॅट. तुम्ही जर असं करत असाल सो यू आर गोइंग टू तर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसताय. जे स्किप टाइम कन्झ्युमिंग जे समजा टाइम कन्झ्युमिंग जे ट्रॅप्स आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला फसायचं नसेल तर डेफिनेटली सर ते आम्हाला कसं कळायचं, हे जे चाललंय हे जे स्ट्रॅटेजी मी तुम्हाला लोकांना देतो या स्ट्रॅटेजीमध्ये तोच मुद्दा आहे की आपल्याला हे अभ्यास करत असतानाच आपल्याला ठरवायचं की सर मी कुठल्या प्रश्नामध्ये जास्त अडकतो, कुठल्या प्रश्नांमध्ये मला जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी लागतो, ते जे आहे ते आपलं या ठिकाणी खूप क्लिअर असलं पाहिजे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की कुठला प्रश्न सॉल्व्ह केला गेला पाहिजे, सॉल्व्ह करण्यासाठी आहे, याचं वेटेज जर 100% असेल तर हा प्रश्न स्किप करावाच लागेल. याचं वेटेज नेहमी मी 500% ठेवतो, कारण ह्या दोन गोष्टी जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचे ना अटेम्प्ट स्मार्टली होणार आहे, तोपर्यंत तुम्ही ट्रॅपमध्ये फसणार नाही. हे मात्र नक्की लक्षात ठेवायचं आपल्याला. जर हे क्लिअर झालं कुठला सॉल्व्ह करायचा आणि कुठला स्किप करायचा हे जर कळलं आपल्याला, आपला खूप वेळ त्या ठिकाणी वाचेल. याच्याबद्दलही मी ऑलरेडी त्या सिलेक्शनवाल्या व्हिडिओजमध्ये जास्त बोललेलो आहे, त्याच्यामुळे इथे जास्त वेळ देणार नाहीये. फक्त एकच लक्षात ठेवा की टाइम कन्झम्पशन जे आहे, टाइमाचं मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. चला चॅप्टर वाईज म्हणण्यापेक्षा सेक्शन वाईज तर टाइम आपल्याला IBPSने दिलाय की 20 मिनिटं मॅथ्सला आहे, 20 मिनिटं LRला आहे, 20 मिनिटं इंग्लिशला आहे, मेन्समध्ये पण त्याच पद्धतीने आपल्याला जे टाइम वाटून दिलाय. पण इंटरनली त्या सेक्शनचा जो इंटरनल टाइम आहे तो टाइम आपल्याला कसा करायचा ते मॅनेजमेंट मात्र आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये हा टाइम कन्झ्युमिंगचा जो काही ट्रॅप आहे या ट्रॅपमधून आपल्याला बाहेर पडणं तितकंच गरजेचं आहे. याच्यात जर तुम्ही फसला तर वेळ निघून जाईल आणि नंबर ऑफ अटेम्प्ट आपले खूप कमी या ठिकाणी होणार. ओके सर, गो थ्रू द फुल लेंथ अँड देन अनालिसिस. मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला हे करत असताना, हे सगळं करत असताना आता आपण थोडंसं पुढे आलोय, म्हणजे आपला मेन फोकस आता फुल लेंथ टेस्टवर असला पाहिजे, फुल लेंथ मॉकवर असला पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा त्याचं अनालिसिस जे आहे ते या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जे ट्रिकी क्वेश्चन्स असतात युजली याच्याबद्दल पण आपल्याला चर्चा करणे, कारण हे जे टाइम कन्झ्युमिंग ट्रॅप असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो ट्रिकी क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स आपल्याला दिसायला छोटे दिसतात पण ते ट्रिकी असतात. मग हे सर मला वेळेवर कळणार आहे का? नाही, हे मला वेळेवर कळणार नाही. जास्तीत जास्त मॉक जेव्हा मी या ठिकाणी देणार, जास्तीत जास्त मॉक जेव्हा या ठिकाणी दिल्या जातील आणि त्या दिल्याच्या नंतर आपल्याला जे काही आपल्या स्वतःबद्दलचं जे अनालिसिस आहे ते अनालिसिस जेव्हा आपल्याला करायला या ठिकाणी मिळेल तर या सर्व गोष्टी आहे ज्याच्यातून आपल्याला ट्रिकी क्वेश्चनची आयडिया येऊन जाणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर ह्या व्यक्तीला याच्यासाठी ट्रिकी क्वेश्चन वेगळे, याच्यासाठी ट्रिकी क्वेश्चन वेगळे, याच्यासाठी ट्रिकी क्वेश्चन वेगळे, म्हणजे एका व्यक्तीला तो क्वेश्चन ट्रिकी म्हणून दुसऱ्यासाठी तो असेल. मी सुरुवातीला सांगितलंय प्रत्येकाचे स्ट्रॉंग एरियाज आणि वीक एरियाज जे आहेत ते या ठिकाणी वेगवेगळे असणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ अनालिसिस मध्ये आणायचे आहे. सर त्याला अवघड जाते म्हणून मलाही अवघड जाईल, नॉट लाईक दॅट. प्रत्येकाचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे पहिले स्वतःला बीट करा, स्वतःला कॉम्पीट करा, स्वतःला हरवा, त्याच्यानंतर आपण दुसरीकडे या ठिकाणी बघणार आहोत. तर हा पॉईंट पण आपल्याला जो आहे जी हेडशॉट जी स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी
सांगितलंय प्रिसिजन ओव्हर द अटेम्प्टपेक्षा अॅक्युरेसीवर जास्तीत जास्त फोकस करणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि हेच आपल्या प्रिपरेशन मधले गोल्डन रूल जे आहे ते या ठिकाणी असू शकतात आणि असायलाच पाहिजे. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर फेज 3 इज गेम इज ऑन. आता आपण जवळ आलोय सर, माझं या सगळ्या गोष्टी झाल्या, आता मला एक्झाम्स, आता मला दिसतंय मला जे आहे माझं फायनल डेस्टिनेशन जे आहे ते आता या ठिकाणी दिसतंय की आता मी खूप जवळ आलोय. अशा वेळेला मी काय केलं पाहिजे, माझे एक्झाम जवळ आलेले आहेत, कारण माझं प्रिपरेशन चालू होऊन आता 4 महिने 6 महिने झाले. लक्षात ठेवा हा जो कार्यक्रम सगळा जो आपला या ठिकाणी चाललाय, हा कार्यक्रम कशासाठी चाललाय, प्लीज माय डिअर स्टुडंट जस्ट थिंक अबाउट दिस. आपला हा सगळा कार्यक्रम जो आहे ना तो याच्यासाठी चाललाय हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिले. कारण आता हे जे 180 दिवस बाकी होते, त्याच्यानंतर 250, त्याच्यानंतर 200 दिवस, 230 दिवस, 290 दिवस, 290, 320 दिवस, हा सगळा कार्यक्रम आपला त्याच्यासाठी चाललाय. आणि त्याच्यासाठी आपण कुठे आलोय आता, त्याच्यासाठी आपण इथं पोहोचलोय सर आता, की आपल्याला आता इथं जायचं आहे जी. तर आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर करत होतो की हे जे आलंय आता परीक्षा माझ्या जवळ आलंय, गेम इज ऑन. मला माझ्या कॉल लेटर माझे आता डाउनलोड झालेले आहेत, त्याच्यानंतर नोटिफिकेशन आल्याच्या नंतर माझा कुठल्या किती तारखेला पेपर आहे, सेंटर कुठे आहे, माझा शिफ्ट किती आहे, किती वाजता माझा पेपर आहे, माझी सेंटरला एंटर करण्याची, लॉग इन करण्याची माझी जो टायमिंग आहे तो काय, हे सगळं क्लिअर झालं. इतकं डेस्टिनेशन आपल्या जवळ या ठिकाणी आलंय. सर अशा वेळेला काय केलं पाहिजे, व्हॉट टू डू, अशा वेळेला काय केलं पाहिजे, आता हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण विद्यार्थ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो सर एक्झाम 4 दिवसावर राहिली आहे, एक्झाम 10 दिवसावर राहिली आहे, एक्झाम 15 दिवसावर राहिली आहे, आता काय केलं पाहिजे. हा जो पॉईंट आहे, हा जो प्रश्न आहे, हा जवळपास 99.99% विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो आहे ना तो पडतो, तो भेडसावतो, तो त्रास देतो की एवढ्या कमी वेळामध्ये माझं नेमका काय थॉट असला पाहिजे, माझं नेमकं प्रिपरेशनकडे आता नेमका कुठला कल असला पाहिजे, ते मी काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय, नो न्यू टॉपिक इन दॅट केस. इथं सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय केला पाहिजे, जेव्हा आपली परीक्षा 15 दिवसावर आणि 20 दिवसावर राहती का त्यावेळेला एकदम क्लिअरिटी असली पाहिजे आपल्या डोक्यामध्ये की नवीन टॉपिकला मी हात लावणार नाही. का, कारण आपल्याजवळ तेवढा वेळ आता राहिलेला नाही आहे की एखाद्या नवीन टॉपिकला आपण हात लावणार, त्याच्या कन्सेप्ट आपण क्लिअर करणार, कन्सेप्ट क्लिअर केल्याच्या नंतर त्याची प्रॅक्टिस करणार, त्याची प्रॅक्टिस केल्याच्या नंतर त्याची ॲक्युरेसी आपल्याला वाढणार, त्याची ॲक्युरेसी वाढल्याच्या नंतर स्पीड आपली वाढणार. एवढ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याजवळ अजिबात वेळ उरलेला नाहीये. त्याच्यामुळे व्हॉट टू डू, नो न्यू टॉपिक इन दॅट केस. का, कारण माझी पेपर जे आहे, माझी एक्झाम जी आहे ती खूप जवळ आलेली आहे, आता खूप जवळ मी पोहोचलोय. अशा वेळेला माझा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट इतका क्लिअर असला पाहिजे की कुठल्याही नवीन टॉपिकला हात लावायचं. मग काय करायचं अशा वेळेला जे टॉपिक आपले ऑलरेडी झालेत, ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आपल्याला आलाय, ज्याच्यामध्ये ॲक्युरेसी आपली वाढली आहे, त्याच प्रश्नांवर जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला करायची की जेणेकरून जेव्हा परीक्षेत मी बसेल त्यातला माझा एकही मार्क कटता कामा नये, त्यात माझी कुठली सिली मिस्टेक होता कामा नये. त्याच्यामुळे त्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा. अशा वेळेला नवीन टॉपिकच्या प्रेमात पडायचं नाही. ओके सर, पुढचा जो टास्क आहे तो काय असला पाहिजे. सो मेन टास्क इज जस्ट अ रिव्हिजन इन दॅट केस. मी तेच आता बोललोय तुम्हाला की जे मला ऑलरेडी येतंय, ज्याच्याबद्दल मला कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, ज्याच्याबद्दल मला खूप जास्त कॉन्फिडन्स आहे, खूप ॲक्युरेसी आहे, खूप कॉन्फिडन्स त्याच्याबद्दल आलाय की चला मी त्याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने ते अटेम्प्ट करू शकतो आणि प्रश्न हातात घेतला तो सॉल्व्ह होतो. अशा टाईपच्या प्रश्नांना आपल्याला जास्तीत जास्त तो मेन टास्क आपला असला पाहिजे की त्या प्रश्नांचं रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी करायचंय आणि जस्ट रिव्हिजनच करायचं. कारण अशा वेळेला नवीन गोष्टींना हात लावायचा नाही. आणि हो, महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला, मी याच्याबद्दल सुरुवातीपासूनच बोलत आलोय की जीए जे आहे, जीएला आपल्याला त्यावेळेला आपण ऑलरेडी आपण डे वाईज प्लॅन मध्ये जीएला घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, डे वाईज प्लॅन मध्ये मी ऑलरेडी जीएला घेतलाय. कोणी 1 तास देणार, कोणी अर्धा तास देणार, ज्याची जी कॅपॅसिटी आहे, ग्रास्पिंग लेवल आहे, त्या ग्रास्पिंग लेवल नुसार आपल्याला हे ठरवायचं आहे की सर मला या ठिकाणी जीए साठी किती वेळ दिला गेला पाहिजे. तर 1 तास देऊ का, अर्धा तास देऊ का, पेपर वाचू का, मॅगझिन वाचू का, नोट्स वाचू, स्वतःच्या नोट्स तयार करू, लेक्चर्स करू, काय त्यासाठी करता येईल ते जे आपण डेली बेसिसवर करत आलेलो आहे त्याचं ॲट द एंड आपल्याला करंट अफेअर्सचं या ठिकाणी रिव्हिजन करणं गरजेचं आहे. कारण हा टॉपिक असा असतो, हा सब्जेक्ट असा असतो की हा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करून देऊ शकतो स्वतःला आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला देऊ शकतो. तर हे आपल्याला करणं या ठिकाणी गरजेचं आहे. येस, ऑब्विसली डोंट फॉरगेट अबाउट दिस. कशाबद्दल, फुल लेंथ मेन्स मॉक्स प्लस अनालिसिस आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. रिवाईज करणं गरजेची, प्रत्येक गोष्ट रिवाईज म्हणजेच रिव्हिजन. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट रिवाईज होणं गरजेची आहे. कारण ॲट द एंड ऑफ द केस जेव्हा आपण रिव्हिजन करतो, रिव्हिजन अशी असते की त्याच्यामध्ये आपल्याला येणारे टॉपिक आपल्याला 4 महिने 6 महिने 8 महिन्यामध्ये जो काही अभ्यास आपण केलाय तो रिवाईज करणे म्हणजेच त्याला रिव्हिजन असं आपण या ठिकाणी म्हणतो. करंट अफेअर बद्दल पण मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय की करंट अफेअरची रिव्हिजन प्रॅक्टिस या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तर हे जे डेस्टिनेशन आहे आपलं, ज्या डेस्टिनेशनला आपल्याला जाण्यासाठी आपण हे आटोकाट प्रयत्न आपण करतोय, त्या डेस्टिनेशनला पोहोचताना, ती डेस्टिनेशन जवळ आलेली असताना आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे त्याच्याबद्दलची थोडीशी चर्चा मी या ठिकाणी केली आहे. बघा, फुल लेंथ
ज्या मेन्स आणि मॉक अनालिसिस आहे सर, ह्या दोन गोष्टींना आपल्याला, मी तुम्हाला बघत असाल जवळपास प्रत्येक स्लाइडच्या बॉटमला तुम्हाला एक गोष्ट बघायलाच मिळते की मॉक द्या, त्याचं अनालिसिस करा, मॉक द्या, त्याचं अनालिसिस करा, कारण दिस इज द ओनली वे टू क्रॉस चेक युअर सेल्फ वेअर यू आर एक्झॅक्टली इन द प्रिपरेशन लेवल, इन द प्रिपरेशन पॅटर्न, इन द प्रिपरेशन कॉम्पिटिशन. तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात हे तुम्हाला समजणं या ठिकाणी खूप जास्त गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता सर्वात पहिले याच्याबद्दल मी एक स्पेशल जो आहे व्हिडिओ तो ऑलरेडी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलाय, पण मला असं वाटलंय की तो व्हिडिओ काही लोकांनी बघितला असेल, जे नवीन ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी कदाचित तो व्हिडिओ बघितलाय की नाही बघितलाय. तर हा 3D फॉर्म्युला जो आहे मी परत एकदा तुम्हाला लोकांच्या समोर या ठिकाणी थोडक्यात मांडणार आहे. तर 3D फॉर्म्युलामध्ये काय काय दिले, पहिला डी, दुसरा डी, तिसरा. पहिला डी आहे सर डिटर्मिनेशन. हे डिटर्मिनेशन असल्याशिवाय यू आर नॉट एबल टू क्रॅक द एक्झाम. क्लिअर युअर गोल. डिटर्मिनेशन मध्ये काय असलं पाहिजे, तुमची जिद्द जी आहे, तुमचं एखादं जे टार्गेट आहे इतकं डिटरमाइन असलं पाहिजे, तुमचं एकदम परफेक्ट ते ठरलेलं असलं पाहिजे. तुमचं गोल जे आहे 2026 ते क्लिअर असलं पाहिजे. आय विल क्लिअर इन 2026. 2026 मध्ये क्लिअर झालंच पाहिजे. हे डिटर्मिनेशन, ही जिद्द असणं खूप जास्त गरजेची या ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय आपल्याला हे जे टार्गेट आहे, टार्गेट आपल्याला मिळणार नाही. हे गोल आपलं जे आहे ते 100% या ठिकाणी असलं आपलं फिक्स असणं गरजेचं आहे. तर डिटर्मिनेशन, विदाउट डिटर्मिनेशन इट इज नॉट पॉसिबल टू डू एनिथिंग. त्याच्यामुळे हे डिटर्मिनेशन 100% ठेवा, त्याच्याशिवाय यश आपल्याला मिळणार नाही. सर दुसरा डी काय आपला, दुसरा डी आहे सर डेडिकेशन. डेडिकेशन काय, स्टडी विदाउट गॅप, कन्सिस्टन्सी अँड पेशन्स अप टू द फायनल रिझल्ट. आपलं जे डेडिकेशन आहे ना, आपल्या सध्याचा जो यूथ आहे, जो तुमचा जो 2000च्या नंतर जन्माला आलेला किंवा 1995च्या नंतर जन्माला आले जे लोक आहेत, त्या लोकांमध्ये सगळ्यात मोठ्या गोष्टीचा अभाव जर कुठला असेल तर तो आहे पेशन्स. त्या लोकांकडे पेशन्स खूप कमी आहे आणि ते स्वतःला कन्सिस्टंट ठेवू शकत नाही कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर टास्कमध्ये. म्हणून मी सुरुवातीला पहिल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जो प्लॅन आहे ना, तो प्लॅन हा फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. असा रडका पडका रखडणारा जो प्लॅन आहे तसा तयार करू नका, जो तुम्हाला स्वतःला बोर करेल, तुमची स्वतःची इफिशियन्सी कमी करेल, तुम्हाला स्वतःला अजून तो दूर घेऊन जाईल तुमच्या गोलपासून. असा प्लॅन आपल्याला तयार करायचा नाहीये. तर तुमचं डेडिकेशन जे आहे ना, हे डेडिकेशन टुवर्ड्स युअर कन्सिस्टन्सी अँड युअर पेशन्स शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. त्या केसमध्ये जर तुम्ही गेलं आणि कधीपर्यंत करायचंय, जोपर्यंत आपलं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला करायचंय. आपण MSCITचं प्रिपरेशन करतोय असं नाही. इरा कंप्लीट केला, त्याच्यानंतर काही प्रॅक्टिकल्स केले, परीक्षा पास झाली आणि परीक्षा पास झाल्याच्यानंतर आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आला. इतकं सोपं हे नाहीये. इथं आपल्याला कदाचित 6 महिने थांबावं लागू शकतं, इथं कदाचित आपल्याला 12 महिने थांबावं लागू शकतं, 2 वर्ष थांबावं लागू शकतं, 3 वर्ष थांबावं लागू शकतं, 4 वर्ष थांबावं लागू शकतं. जोपर्यंत रिझल्ट येत नाही, अप टू द फायनल रिझल्ट, आपल्याला ही कन्सिस्टन्सी आणि हे पेशन्स आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायचे. ते जर तुम्ही मेंटेन करत असाल, देन वी कॅन जस्ट consider that you are the dedicated aspirant. जर तुमचं हे डेडिकेशन जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, जस्ट फॉरगेट अबाउट द रिझल्ट्स, जस्ट फॉरगेट अबाउट युअर गोल, जस्ट फॉरगेट अबाउट युअर सक्सेस, बिकॉज हे असणं गरजेचं आहे. हा सर्वात मोठा जो आहे मंत्र आपला या ठिकाणी आहे 3D फॉर्म्युलातला. हा दुसरा जो आहे मी या ठिकाणी सांगितलाय की या डेडिकेशन शिवाय इट इज नॉट पॉसिबल. म्हणून एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, ती कुठली, तर सर माझ्याजवळ स्टडी विदाउट गॅप हा जो शब्द आहे ना, हा एकदम डेंजर बेकार शब्द आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मी अशा खूप साऱ्या टॅलेंटेड एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थ्यांना बघितलेले की ते खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते, पण त्यांनी काय केलं, खूप जास्त स्पीड यांनी त्या ठिकाणी पकडली की मला लवकर पाहिजे आणि त्या केसमध्ये त्यांच्याकडून काय झालं ना, कन्सिस्टन्सी ठेवता आली ना, त्यांना पेशन्स ठेवता आलं आणि खूप लवकर त्यांनी काय केलंय या ठिकाणी गिव्हअप केलंय. आणि ते गिव्हअप केलं, परत त्यांना गिव्हअप केल्याच्या नंतर 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर एका पर्टिक्युलर गॅपच्या नंतर त्यांना परत एकदा समजलं की नाही आपल्याकडून चुकलंय, परत बॅक टू द पवेलियन आले आणि त्यांनी परत अभ्यास चालू केला. पण अशा परत एकदा जाऊन परत आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 99.99% लोक परत एकदा फेलच झाले, कारण तो गॅपच्या नंतर जो परत रिजॉईन करतो ना, त्याची ती इफिशियन्सी, त्याचं ते डेडिकेशन, त्याचं ते डिटर्मिनेशन ऑलरेडी त्या गॅपमध्ये जे आहे ते कोलॅप्स झालेलं असतं आणि ते नंतर परत बिल्डअप करणं त्याच्यासाठी शक्य होत नाहीये. म्हणून आपल्याला या गोष्टी सुरुवातीपासूनच करायच्या आहे. त्याच्यामुळे गॅप हा शब्द जो आहे इथलचा अत्यंत घातक शब्द आहे. गॅप अजिबात आपला पडायला नको. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स. आणि सर या गोष्टी कशावर मिळणार मला, या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील, सो दिस इज ओनली पॉसिबल इफ यू आर डिसिप्लिन. तुम्ही डिसिप्लिन नाही आहात, एकदम येडपट आहात, वेळेचं तुम्हाला भान नाही, 3-3, 4-4 तास फक्त रील बघण्यात चाललेले आहेत, मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यामध्ये आपला वेळ चाललाय. सो डेफिनेटली यू आर नॉट डिसिप्लिन टुवर्ड्स युअर डेडिकेशन, यू आर नॉट डिसिप्लिन अबाउट युअर डिटर्मिनेशन. कारण हे जे पहिले जे 2 डी आहे ना, हे 2 डी ह्या डीच्या अंडरमध्ये येतात. कारण हा जो डिसिप्लिनचा पार्ट आहे, असं समजून घ्या हा बाप आहे आणि हे त्याची 2 लेकरं आहेत. जोपर्यंत बापच मजबूत नाहीये तोपर्यंत त्याची लेकरं सुधारणार नाही. लक्षात ठेवा, बाप बिघडलेला आहे, लेकरही बिघडणार. बाप जर स्ट्रॉंग
असेल, बाप जर एकदम डेडिकेटेड असेल, त्याच्यामध्ये जर हे गुण असतील तरच डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन याच्या अंडरमध्ये काम करेल. कारण फ्लेक्झिबल टाइम टेबल बट ऑन द रेग्युलर ऑन डेली बेसिस आपल्याला या ठिकाणी करायचंय. डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. आपण एखादी गोष्ट जर मी एखादी ठरवली तर ती मला करायचीच आहे, डिटर्मिनेशन. ती करण्यासाठी मला काय करावं लागेल, डेडिकेशन. ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या अंडरमध्ये येतात, डिसिप्लिनच्या अंडरमध्ये येतात. तुम्ही डिसिप्लिनमध्ये नसाल तर ह्या दोन गोष्टी तुमच्याने होणारच नाही. त्याच्यामुळे हा 3D फॉर्म्युला जो आहे ना, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. हेही आपल्याला तिथे या ठिकाणी तेवढ्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नो डिस्ट्रॅक्शन ॲट ऑल. आता सध्या सर सिच्युएशन अशी झाली आहे, यू गाईज आर व्हेरी यंग गाईज. वेगवेगळे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन्स आपल्याकडे खूप जास्त आहेत. ज्या एजमध्ये तुम्ही लोक आहात, ज्या एजमध्ये ते डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्तीत जास्त या ठिकाणी होतात. लक्षात ठेवा, नो डिस्ट्रॅक्शन ॲट ऑल. डिस्ट्रॅक्शन नसलंच पाहिजे. डिस्ट्रॅक्शन असेल, जस्ट फॉरगेट अबाउट द रिझल्ट, जस्ट फॉरगेट अबाउट युअर टार्गेट. ह्या गोष्टी ज्या आहे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. सो हे जे 3D फॉर्म्युला जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलाय, ह्या 3D फॉर्म्युल्यामध्ये जोपर्यंत तुम्ही स्वतःला उतरवत नाही, जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये स्वतःला रुतवत नाही, तोपर्यंत आपला रिझल्ट येणं शक्य नाही. सो दॅट्स वाय डिटर्मिनेशन, डेडिकेशन अँड डिसिप्लिन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर आता ॲट द एंड ऑफ द केस आता काय करायचं आपल्याला, प्रिपरेशन माझं चाललंय, आपल्याला एक परफॉर्मन्स ट्रॅकिंग सिस्टीम जी आहे स्वतःबद्दलची या ठिकाणी तयार करायची. मग सर हे कसं तयार केलं जाईल आम्हाला, हा माझा परफॉर्मन्स कसा चाललाय हा ट्रॅक करणं तितकंच गरजेचं आहे. उगाच येडपट सारखं रोज उठायचा अभ्यास करायचं, येडपट सारखं रोज उठायचा अभ्यास करायचं. अरे बाबा, पण जो तू अभ्यास करतोय त्या अभ्यासामध्ये तुझ्याकडून होणाऱ्या काही चुका आहेत का, तू कुठे चुकतोय का, चुकत असेल तर तू त्याला इम्प्रूव्हाइज करतोय का, त्याच्यावर तू काम करतोय का इम्प्रूव्ह करण्यासाठी, का प्रत्येक ठिकाणी ती चूक वारंवार होते. लक्षात ठेवा, एकदा झालेली चूक आहे, पण तीच गोष्ट जर वारंवार होत असेल तर ती चूक नाहीये, तो एक मूर्खपणा आहे. आणि आपल्या हातातून जी वेळ चालली आहे ती वेळ गेल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ती गेलेली वेळ आपली परत येणार नाहीये. मी वेळेबद्दल पण खूप चांगलं या ठिकाणी पहिले बोलून गेलोय. सो परफॉर्मन्स ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये नेमकं सर आपल्याला काय चेक करायचंय, आपल्याला परफॉर्मन्स ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये सर्वात पहिले मॉक स्कोअर जो आहे ना, त्याचा एक ट्रॅकर तयार करायचा आहे आपल्याला. मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना करताना बघितलंय. याचं ट्रॅकर म्हणजे काय, सर माझी पहिली दिलेली टेस्ट आणि मी माझी दिलेली 100वी मॉक टेस्ट, याच्यामध्ये आपल्याला तो जो ट्रॅकिंग आहे आपला स्कोअरचा, तो ट्रॅकिंग या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्याने आपल्याला काय कळतं, त्याच्याने आपल्याला एक्झॅक्टली आपली प्रोग्रेस कळते की सर माझी पहिली मॉक आणि माझी 100वी मॉक याच्यामध्ये माझ्यामध्ये काही बदल झालाय का. अरे बाबा, 100व्या मॉकला तुझी तीच परिस्थिती होती पहिल्या मॉकला, आणि 100व्या मॉकला पण तू तिचं तसाच आहे, तर ह्या 100 मॉक देऊन फायदा नाहीये. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मॉक स्कोअर जो आहे आपला, जो स्कोअर जो आहे मॉक जो आहे, त्याचा एक ट्रॅकर तयार करायचा आपल्याला. मग त्यासाठी काय करायचं, ट्रॅकर तयार करायचं. जसं जेवढ्या एक्झाम्स आपण दिलेल्या आहेत त्या एक्झाम्समध्ये मी ह्या तारखेला ही एक्झाम दिली, माझा एवढा स्कोर आला, एवढे पर्सेंटेज माझे होते, एवढा रँक माझा होता, तो ट्रॅक एवढा स्कोर मला आलाय. त्याच्यानंतर दुसरी मॉक मी जेव्हा दिली त्याच्यासाठी एक ट्रॅकर आपण तयार करायचं. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण ट्रॅकर तयार करू शकता, किंवा वेगवेगळे जे मोबाईल आहे तुमच्या जो मोबाईलमध्ये पण तुम्ही ते ट्रॅकर जे आहे ते तयार करू शकता. एक नोट तुम्ही तयार करू शकता. त्याच्यामुळे हे कळणं गरजेचं आहे आपल्याला की स्कोअर जो आहे, आता इथं 78% आकडा आला आहे, हा रँडम आहे, याच्यावर फोकस करायचं नाही. आपल्याला जो स्कोर आहे आपला, तो स्कोर जो आहे तो किती टक्क्याने वाढलाय, मागच्या मॉकपेक्षा या मॉकमध्ये माझा स्कोर किती टक्क्याने वाढलाय, मागच्या मॉकपेक्षा या मॉकमध्ये माझा रँक किती टक्क्याने वाढलाय, मागच्या मॉकपेक्षा या मॉकमध्ये माझा पर्सेंटाईल किती टक्क्याने वाढलाय. हे ट्रॅकर असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला आपला परफॉर्मन्स जो आहे तो कसा चाललाय, आपला जो ॲरो आहे तो वरती चाललाय का आपला ॲरो खाली चाललाय, ट्रॅकरचा आपल्याला आहे, आपला जो कॉन्फिडन्स आहे, आपला जे एक ओव्हरऑल जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट आपली जी प्रोग्रेस आहे ती वर घेऊन चालली की खाली घेऊन चालली, हे ट्रॅकर असणं आपल्यासाठी या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. तर हे मॉक टेस्टचं एक ट्रॅकर आपण या ठिकाणी तयार करायचं आहे. टेस्ट रिझल्ट, ऑब्विसली आपले जे काही रिझल्ट्स या ठिकाणी जेवढे मॉक आपण या ठिकाणी देतोय त्याच्यामध्ये मला कुठल्या सब्जेक्टला किती मार्क आले, किती क्वेश्चन माझे चुकलेत, त्याच्यानंतर माझे जे म्हणतो ना आपण चुकलेले क्वेश्चन आणि बरोबर आलेले क्वेश्चन याचं पर्सेंटेज नेहमी चेक करायचं की माझे समजा 30 क्वेश्चन आहे, 30 पैकी 10 चुकले, 30 पैकी 20 चुकले, त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. मागच्या पेपरमध्ये, मागच्या मॉकमध्ये माझे एवढे इतक्या टक्के प्रश्न चुकले होते, ह्या पेपरमध्ये माझे किती टक्के प्रश्न चुकले, हे कॅल्क्युलेशन होणं गरजेचं आहे. दॅट इज युअर परफॉर्मन्स ट्रॅकिंग सिस्टीम. हा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. सर एरर अनालिसिस बुक, जे एरर माझे होत आहे, हे एरर अनालिसिस बुक जे आहे हे तुम्ही बुक केलंच पाहिजे. नाही त्याला नाव देताना मी असं टॉपिकला नाव दिलं की एरर अनालिसिस बुक, म्हणजे आपल्या ज्या चुका होत आहे त्या चुकांचं अनालिसिस होणं खूप जास्त गरजेचं आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो की एक जर माझी चूक झाली, ती चूक जर मी समजा या ठिकाणी कन्सिडरच केली नाही किंवा ती चूक जर मी सुधारलीच नाही, तर त्याच्यामध्ये त्या चुका ज्या आहे त्या माझ्या नेहमी 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 या ठिकाणी होत राहणार, आणि त्याच्यामुळे माझा जो रिझल्ट यायला पाहिजे तो रिझल्ट आपला या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर वीक एरियाचे रजिस्टर आपल्याला करायचं, याच्याबद्दल मी तुम्हाला
तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. वीक एरियाज एलिमिनेशन म्हणजे काय, तर आपला जो वीक एरिया आहे त्या वीक एरिया आपल्याला प्रॉपरली नोट डाऊन करायचे आहे, कारण त्या वीक एरियाजला जर आपण फोकस केला तर आपण त्या वीक एरियाजला आपण स्ट्रॉंगमध्ये बनवू शकतो, स्ट्रॉंगमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण आपलं जे आहे ते वीक एरियाजला स्ट्रॉंग एरियाजमध्ये कन्वर्ट करू शकतो. जर आपण आपले वीक एरियाज नोट डाऊनच केले नाही तर त्याच्यावर आपण काम करणार नाही आणि आपण त्या वीक एरियाजला स्ट्रॉंग एरियाजमध्ये कन्वर्ट करू शकणार नाही. सो हे परफॉर्मन्स ट्रॅकिंग सिस्टम अंडरमध्ये आपलं या ठिकाणी येते. सर कुठल्या गोष्टीमध्ये मला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ती जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटच करणार नाही. मला जर कळतच नाही की मी चुकतोय कुठं, मला जर कळतच नाही की माझं गलती कुठे होतीये, जर त्याला आपण ट्रॅकच नाही केलं तर ट्रॅक जर केला आपण ट्रॅक केल्याच्या नंतर जर अच्छा नेहमी यार मागच्या 5 मॉकमध्ये मी तिथंच चुकतोय तर 6व्या मॉकला देण्याच्या अगोदर मला त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचे आहे. ती इम्प्रूव्हमेंट केल्याच्या नंतरच आपल्याला जे आहे तर या ठिकाणी पुढच्या पेपरमध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगला या ठिकाणी मिळेल. इम्प्रूव्हमेंट म्हणजे नेमकं काय आहे लक्षात घ्या. इम्प्रूव्हमेंट म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर लक्षात घेतलं करेक्शन ऑफ द मिस्टेक्स. जर आपल्याला इम्प्रूव्हमेंट नेमकी कशी करू शकतो आपण, आपल्या होणाऱ्या मिस्टेकमध्ये जर आपण करेक्शनच केलं नाही तर तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार नाही. म्हणून इम्प्रूव्हमेंटची एक सुंदर डेफिनेशन मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडली आहे. इम्प्रूव्हमेंट इक्वल टू करेक्शन ऑफ द मिस्टेक्स. मिस्टेक जे झाले त्याचं करेक्शन करा, तुमचं ऑटोमॅटिक तुमची इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी होणार आणि तुमचा हा जो प्रोग्रेसचा ॲरो आहे हा ॲरो आपला 100% वरती या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ थोडासा आपला या ठिकाणी मोठा झालाय तेवढं ते आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचंय. सर माझी विनिंग सायकोलॉजी ॲट द एंड काय असली पाहिजे, माझी विनिंग सायकोलॉजी जी आहे ती असली पाहिजे का स्टे काम अंडर द प्रोसेस प्रेशर. हे जे प्रेशर आहे आपल्या या प्रेशरमध्ये आपल्याला स्वतःला शांत ठेवावं लागेल. ते शांत ठेवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मॉक जर तुम्ही द्याल तर मॉक दिल्याच्या नंतर स्वतःला शांत कसं ठेवायचं अंडर द प्रेशर ते आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळेल. नक्कीच ती स्किल आपल्यामध्ये ऑटोमॅटिक डेव्हलप होईल एवढं मात्र नक्की. त्याच्यानंतर ट्रीट मॉक लाईक अ रिअल एक्झाम. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघितलं की सर इथं बसल्याच्या नंतर मी जी इथं जेव्हा टेस्ट देतो ना तिथं माझा स्कोर खूप चांगला येतो आणि तिथं गेल्याच्या नंतर माझा स्कोर येत नाही. हे तुम्हाला बऱ्याचदा तुम्हाला स्वतःबद्दल पण अनुभव आला असेल, मी पण खूपदा ऐकलेलं आहे. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा तुम्ही मॉक देता ना ती मॉक देतानाच तुम्ही असं ट्रीट करायचं की ॲक्च्युअल एक्झाम आहे, एकदम प्रेशरमध्ये राहायचं. मग सर ते कसं करता येईल आपल्याला बघा. सोलोमध्ये तुम्ही जेव्हा मॉक देता ना त्यावेळेस तुम्ही जेव्हा एकदम फ्री असतात, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो कमीत कमी 4 ते 5 लोकांनी मिळून एक टेस्ट द्यायची. जर 4 ते 5 लोकांनी मिळून जर टेस्ट या ठिकाणी दिली तर त्याचा फायदा असा होतो की आपल्याला काय असतं, आपल्याला एक रिअल एक्झामचा फील त्या ठिकाणी येतो. का, कारण आपल्याला माहित असतं की माझ्यासोबत माझे 4 मित्र जे आहेत ते माझ्यासोबत पेपर देत आहेत, त्यांचा स्कोर किती येईल, माझा स्कोर किती येईल, त्यांचं किती चुकतील, माझे किती चुकतील, मी त्यांच्या पुढे राहील का ते माझ्या पुढे राहतील, ते त्यांच्यापैकी किती लोक माझ्या पुढे राहतील, त्यांच्यापैकी किती लोक माझ्या मागे राहतील. हा जो फील आहे ना तो फील तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला रिअल एक्झामचा फील जर आणायचा असेल मॉकमध्ये तर थोडंसं कॉम्पिटेटिव्हली बघा, थोडंसं कॉम्पिटेटिव्हली त्या मॉक देण्याचा प्रयत्न करा. एकटे बसून निवांत पेपर देऊ नका. निवांत पेपरमध्ये मग ते काय होतं, इथं आपल्याला सवय लागते निवांत पेपर द्यायची आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये जेव्हा जातो तिथं आपण असतो एकदम अंडर प्रेशरमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं आपण इनबॅलन्स होऊन जातो. आपला जो जे आपण जे म्हणतो ना की अशा प्रेशरमध्ये आपण एकदम शांत राहायला पाहिजे, तिथं आपण शांत राहू शकत नाही, आपण इनबॅलन्स होऊन जातो, आपलं मेंटॅलिटी इनबॅलन्स होऊन जाते आणि अशा वेळेला मग काय होतं आपले अटेम्प्ट चांगले होत नाही, आपण सिली मिस्टेक करतो पेपरमध्ये आणि त्याच्यामुळे आपला रिझल्ट कमी येतो. आणि म्हणून नेहमी मग मला आपलं बऱ्याचदा विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी बोलताना दिसतात की यार मॉकमध्ये माझा पर्सेंटेज एवढा येत होता, मॉकमध्ये मी सगळ्यांच्या पुढे राहायचो आणि इथं बघितलं तिथं माझा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी आलेलं नाही, माझे खूप जास्तीत जास्त प्रश्न चुकलेत. याच्या मागचं रिझन असं असतं की तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आणि त्या 2 तासामध्ये केलेला परफॉर्मन्स याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मॉक जे एक्झाम तुम्ही देताय त्याला रिअल एक्झामचा पॅटर्न या ठिकाणी द्या, रिअल एक्झामचा फील द्या. कम्पीट विथ युअर सेल्फ. मी याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडीच बोललोय, परत आता बोलणार नाही कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप लांब झालाय. कम्पीट विथ युअर सेल्फ. जोपर्यंत तुम्ही स्वतःला हरवू शकत नाही तोपर्यंत दुसऱ्याला हरवण्याची कॅपेबिलिटी तुमची नाहीये. तर म्हणून स्वतःला रोजच्या रोज स्वतःला हरवत चला. कालचा मी आजचा मी ने मला आजचा जो मी आहे त्याने कालच्या मीला हरवलं पाहिजे, उद्याचा जो मी आहे त्याने मला आजच्या मीला हरवलंच पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. सो इनिशियली जस्ट कॉम्पीट विथ युअर सेल्फ अँड ऑटोमॅटिकली यू आर एबल टू कॉम्पीट विथ द अदर्स. तर हा पॉईंट आपल्याला जर अशा पद्धतीने करायचा आहे. अवॉइड निगेटिव्ह पीर कंपॅरिझन्स. लक्षात ठेवा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, आल्याबरोबर मी तुम्हाला हे सुरुवातीला पॉईंट क्लिअर केलाय, आल्याबरोबर अशा विद्यार्थ्यांबरोबर स्वतःला कॉम्पीट करू नका जे लोक ऑलरेडी खूप जास्त प्रिपेअर आहेत. तुम्ही अशा लोकांबरोबर जर कॉम्पीट करायला लागले तर तुमचं जे आहे तुम्ही खूप जास्त डिमॉरलाइज त्या ठिकाणी होणार की यार याचा स्कोर माझ्यापेक्षा किती जास्त आहे, हा माझ्यापेक्षा किती जास्त उत्तर बरोबर देतो, याचा मॉकमधला स्कोर खूप जास्त येतो. पण लक्षात ठेवा त्याचं प्रिपरेशन कधी चालू झालंय, तुमचं प्रिपरेशन कधी चालू झालंय. तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला हे अवॉइड करावं लागतील या गोष्टी जिथून तुम्ही निगेटिव्ह होताय. असे कॉम्पिटिशन जे आहे, असे कंपॅरिझन जे आहे याच्यापासून आपल्याला दूर राहायचंय. त्याच्यापासून जेवढे तुम्ही दूर राहाल तेवढं तुमच्यासाठी या ठिकाणी चांगलं असेल. त्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टींना जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर दूर करायचंय. सो अल्टिमेटली
मिशन बँकिंग 2026-27 काय? इट इज नॉट अबाउट द स्टडिंग मोअर, इट इज अबाउट व्हॉट. हे जे आहे आपण जे डिस्कशन केलंय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. कन्सिस्टंट एक्झिक्युशन त्या गोष्टीचं झालंच पाहिजे. स्मार्ट अनालिसिस आपल्या स्टडीचं होणंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेंटल स्ट्रेंथ आपली जी आहे ती कशी असली पाहिजे. आजचं जे मिशन बँकिंग 2026-27चा जो विषय आपण बघितला आहे तो ह्या गोष्टींवर जास्तीत जास्त फोकस करतो की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करा, त्याच्यानंतर त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर करा, स्वतःचं जे अनालिसिस आहे ते स्मार्ट अनालिसिस या ठिकाणी ठेवा. त्याच्यातून आपल्याला एक मेंटल स्ट्रेंथ आपल्याला मिळाली म्हणजे आपला जो विजय आहे तो विजय या ठिकाणी निश्चित आहे आणि तो 100% या ठिकाणी होणार एवढं मात्र नक्की. तर लक्षात ठेवा आजचा जो विषय होता तो होता हीच आपल्या जीवनाची परीक्षा आहे खास, की ज्या परीक्षेसाठी आपण या ठिकाणी लढणार आहोत, ज्या परीक्षांसाठीचं प्रिपरेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन एक स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्याबद्दल मला जेवढं जास्त बोलता येईल तेवढं मी या ठिकाणी बोललोय. जेवढं जास्त तुमच्यासमोर एक्सप्लेन केल्या गेलं पाहिजे ते मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. एक डिप्लोमॅटिक सजेशन देण्याचा मी प्रयत्न तुम्हाला लोकांना या व्हिडिओमधून केलेला आहे. जर तुम्ही प्रॉपरली हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला असेल तर मी तुम्हाला एक 100% या ठिकाणी एक छाती ठोकून एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, जर हे तुम्ही फॉलो केलं तर तुमचा जो रिझल्ट आहे तो जास्त दूर नाहीये, तुमचं जे ऑब्जेक्ट आहे गोल आहे तो जास्त दूर नाहीये. त्याच्यामुळे ज्याही पद्धतीने डिस्कशन या ठिकाणी झालंय कळत नकळत विद्यार्थ्यांच्या हातून विद्यार्थी म्हणून होत असताना ज्या चुका असतात त्या चुका घडू नयेत म्हणून हे स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे मी तुमच्या समोर ठेवलाय. सो प्लीज करून फोकस करा, सगळ्या गोष्टींना प्रॉपर फॉलो करा. तुमचा जो रिझल्ट आहे तो जास्त दूर तुमच्यापासून नाहीये एवढं मात्र नक्की. तर आजच्यासाठी एवढंच, या ठिकाणी मी थांबतोय. परत भेटतो पुढच्या येणाऱ्या आपल्या सेशन्समध्ये. तोपर्यंत नमस्कार.